कुठे आलो होतो? 200 16पर्यंत अहिंसा सुरू करायचं. आतापर्यंत आपण अमानित्व आणि अदंभित्व हे पाहिलं. आणि आता ज्ञानी माणसाचं तिसरं लक्षण किंवा ज्ञानाचं तिसरं लक्षण म्हणजे अहिंसा. त्याविषयी आता अहिंसेच्या संदर्भामध्ये हा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये सगळे हे 5-6 ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र एका श्लोकामध्ये आहेत. परंतु त्या एका श्लोकावरती ज्ञानेश्वरांनी जवळजवळ 500 ओव्या एका श्लोकावरती दिलेल्या आहेत. आणि त्यातली अहिंसेवरती तर 100च्या वर ओव्या आहेत. अर्थात आपण नेहमीप्रमाणे काही वेळेला त्याच तशीच उदाहरणं अनेक असतात. असे काही भाग गाळत आपण पाहणार आहोत. आता 216वी ओवी माझ्याप्रमाणे अर्जुनाला म्हटलेलं आहे भगवंतानी. आता ऐक खूण अहिंसेची असं म्हटलेलं आहे. 16व्या ओवीचा शेवटचा भाग आहे. कारण त्याच्या आधीच्या भागामध्ये अदंभपण याविषयी त्यांनी काही म्हटलं आहे. आणि शेवटी आता ऐक खूण अहिंसेची. आता खूण याचा अर्थ लक्षण की अहिंसा म्हणजे काय किंवा अहिंसा आपण कशी ओळखायची त्याविषयी त्याचं लक्षण काय ते पाहायचं सांगतायत. तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुलाला मतांतरी निरूपिता. म्हणजे ते असं म्हणतात की अहिंसा म्हणजे काय हे अनेकांनी वेगवेगळ्या त्या बाबतीमध्ये मतं सांगितली आहेत. आणि अशी अनेक मतांतरं आहेत आणि ती आपल्याला पाहावी लागतात. अहिंसा म्हणजे काय हे लक्षात घेताना. परी ते ऐसी देखा जैसा खांडुनिया शाखा मग तयाची या बुडुखा कुंप कीजे. किती सुंदर सुरुवातच अशी केली आहे की अहिंसा या नावाने खरं म्हणजे हिंसा केली जाते. ती हिंसेची कृती असते. परंतु म्हणताना अहिंसा असं म्हटलं जातं किंवा त्याला एक चांगलं कारण दिलं जातं. आणि या ठिकाणी काय म्हटलंय की जैसा खांडुनिया शाखा म्हणजे झाडाच्या फांद्या छाटून टाकायच्या मग तयाची बुडुखा कुंप कीजे. म्हणजे जो राहिलेला बुंदा आहे त्याला कुंपण करायचं. म्हणजे आता रक्षण कुंपण कशासाठी? झाडाचं रक्षण करण्यासाठी. आधी तुम्ही झाडच मारून टाकलं म्हणजे फांद्यात छाटून टाकल्या मग रक्षण करणं म्हणजे हास्यास्पद आहे. तर तसं हे आता पुढे सगळीकडे म्हणजे पहिला हा सगळा भाग तशाच प्रकारे की अहिंसा म्हणून हिंसा कशी केली जाते असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर एक किंवा पुढचंही उदाहरण तसंच आहे. किंवा ते सोडून द्या तशीच अनेक उदाहरणं आहेत. पुढे पहा 220वी ओवी. तैसी हिंसाची करुणी अहिंसा निफज विजय हा ऐसा पै पूर्व मीमांसा निर्णय केला. हे नीट माहिती असलं पाहिजे. इथे काय म्हटलंय ते लक्षात घ्या की या ठिकाणी पूर्वमीमांसा असं जे म्हटलेलं आहे ते ज्यांना षड्दर्शन माहिती आहेत. मी अगदी सुरुवातीला षड्दर्शनांचा उल्लेख केलेला होता. आपण ज्ञानेश्वरी सुरू केली त्यावेळेला
गणपतीचं वर्णन जे काही गणेशाचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या अगदी सुरुवातीच्या भागामध्ये, त्याच्यामध्ये निरनिराळ्या शास्त्र ग्रंथांचे उल्लेख केलेत की त्या गणेशाचे अवयव म्हणजे कशी ही निरनिराळी ग्रंथ आहेत, शास्त्र आहेत हे त्यांनी सांगितले. त्यामध्ये आपण ह्याचा उल्लेख केलेला होता षड्दर्शनांचा, पण जे त्यावेळेला नव्हते त्यांच्यासाठी सांगते की षड्दर्शन हा आपल्या एकूण तत्त्वज्ञानातला, भारतीय तत्त्वज्ञानातला एक फार महत्त्वाचा भाग आहे की जे 6 म्हणजे अनेक दर्शनं आहेत खरं, पण त्यातली 6 दर्शनं ही प्रमुख मानली जातात. आणि दर्शनं ह्याचा अर्थ खरं म्हणजे असं आहे की ईश्वराचं स्वरूप काय आहे किंवा एकूण तात्विक गोष्टींचं स्वरूप काय आहे हे सांगण्यासाठी जे काही एक तत्त्वज्ञान सांगितलं ते वेगवेगळ्या तत्त्वज्ञानी माणसांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आणि त्यामुळे अनेक दर्शनं निर्माण झाली. प्रत्येकाने आपल्या बुद्धीनुसार त्यांना जे काही योग्य वाटलं ते सांगितलं आणि अशी वेगवेगळी दर्शनं निर्माण झाली. त्यातली 6 जी प्रमुख दर्शनं मानली जातात ती अशी: सांख्य, न्याय, योग, वैशेषिक. लिहित असाल तर पुन्हा सांगते: सांख्य, न्याय, योग, वैशेषिक. वैशेषिक हे त्या ग्रंथाचं नाव आहे. वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 6 दर्शनांचे प्रकार आहेत. 6 प्रकारची मतं सांगितलेली आहेत. एकूण जीवनाविषयी, ईश्वराविषयी वगैरे 6 प्रकारची मतं सांगितलेली आहेत. आता त्यामध्ये हे जे इथे जो उल्लेख केला आहे की ह्याचा कर्म पूर्वमीमांसा हा जो उल्लेख केलेला आहे ते 5वं दर्शन म्हणून मी सांगितलं. हे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ह्याचं स्वरूप असं आहे की पूर्वमीमांसा हे जे एक शास्त्र म्हणून सांगितलं जातं त्यामध्ये कर्मकांड ज्याला म्हणतात, कर्मकांड त्याच्यावरती अत्यंतिक भर दिलेला आहे की हे झालं की असे विधी करायचे, हे झालं की असे यज्ञ करायचे, हे प्राप्त करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजे. अशी जी सगळी जी कर्मकांड आहेत म्हणजे अगदी व्रतवैकल्यापासून अनेक गोष्टी, पण यज्ञाचं फार महत्त्व ह्या पूर्वमीमांसेमध्ये आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की वेदांमध्ये हेच सांगितलेलं आहे. वेदांचा अर्थच त्यांनी तशा प्रकारे घेतलेला आहे की वेद म्हणजे काय, वेद आपल्याला काय सांगतात, तर वेद आपल्याला अशा प्रकारे, कारण वेदांमध्ये यज्ञांचा उल्लेख आहे तर तेच धरून यज्ञ करणं आणि अशा प्रकारे अनेक विधी करणं, या प्रकारेच तुम्ही ईश्वरापर्यंत पोचू शकता, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले आहेत ह्या पूर्वमीमांसा आकाराने. आणि त्याला प्रतिसाद किंवा त्याला प्रत्युत्तर उत्तरमीमांसेमध्ये दिलेले आहे की कर्मकांडाचं महत्त्व कसं कमी आहे हे उत्तरमीमांसेमध्ये सांगितलं आहे. पण आत्ता ह्या ठिकाणी फक्त आपल्याला पूर्वमीमांसेचा उल्लेख करायचा आहे. पूर्वमीमांसा जी आहे की ज्याच्यामध्ये कर्मकांडाला अत्यंत महत्त्व आहे, तर ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की हिंसाची करुणी अहिंसा निफजवी जे हा ऐसा पै पूर्वमीमांसा निर्णय केला. म्हणजे पूर्वमीमांसेनी काय सांगितलंय, निर्णय केला म्हणजे त्यांनी असा निर्णय केलेला आहे, त्यांनी असा सिद्धांत सांगितलेला आहे की काय, हिंसाची करुणी अहिंसा म्हणजे अहिंसा करण्यासाठी, अहिंसेसाठी काही हिंसा आवश्यक असते आणि ती हिंसा करणं योग्य असतं. त्याच्यातूनच अहिंसा हे जे निफजविजे ह्याचा अर्थ उपजेल, अहिंसा उपजेल. कशातून, तर हिंसेतून अहिंसा उपजेल, अशा प्रकारे त्यांनी निर्णय
दिलेला आहे. म्हणजे ह्या शब्दामध्ये जरी तसा उल्लेख नसला तरी सुद्धा जे काही कर्मकांडांच्या विषयी सांगितलं आहे या पूर्वमीमांसेत त्याबद्दल ज्ञानदेव हा उल्लेख करतायत. हा उल्लेख आहे तो ज्ञानदेवांचा आहे की अशा प्रकारे त्यांचं सर्व भर हा हिंसा करून अहिंसा उगवेल अशा प्रकारे त्यांना वाटतं आणि त्यावरती त्यांचा भर आहे. आता पुढे कसं म्हणजे हे कसं ह्या पूर्वमीमांसेमध्ये येतं तर पुढे 21वी जी ओवी आहे ती अशी आहे, जे अवृष्टीचेनी उपद्रवे गादले विश्व आघवे म्हणून पर्जन्येष्ठी करावे नाना याग. म्हणजे अवृष्टी पाऊस पडला नाहीये तर आता पाऊस पडण्यासाठी कारण त्याचा त्रास होतोय आपल्याला, पाऊस तर पाहिजे, शेतं पिकली पाहिजे, तर म्हणून अवृष्टी जी काही आहे ती जर आपल्याला ही परिस्थिती नाहीशी करायची असेल, आपल्याला जर पाऊस पाहिजे असेल तर काय करायचं, गादले विश्व आघवे म्हणजे सगळ्यांना हा त्रास होतोय तर त्यासाठी पर्जन्येष्ठी करावे नाना याग. म्हणजे पर्जन्य पडावा म्हणून अनेक यज्ञ केले जातात किंवा करावे असं ह्या पूर्वमीमांसेमध्ये म्हटलेलं आहे. तव तिये इष्टीचा बुडी पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैची दिसे. म्हणजे प्रश्न हे करतात ते की इष्टीचा बुडी म्हणजे इष्ट म्हणजे तुम्हाला हे पाहिजे की तुम्हाला पाऊस पाहिजे, इष्टीचा बुडी म्हणजे त्यासाठी इष्ट गोष्ट प्राप्त करण्यासाठी पशुहिंसा रोकडी. कारण त्या यज्ञामध्ये पशु हत्या केली म्हणजे बळी दिला जात असे. आहुती द्यायची तर ती कशाची आहुती द्यायची तर असं जीवाची आहुती द्यायची. मग अर्थातच आपला जीव काही कोणी देत नाही, मग पशूंची हत्या केली जात असे, पशूंचा बळी दिला जात असे. आणि हे प्रमाण इतकं वाढलेलं होतं आपल्या समाजामध्ये, कित्येक शतकानुशतकं अशी गेली की हे प्रमाण अत्यंत वाढलेलं होतं. म्हणजे वेदांचा खरा अर्थ लक्षात न घेता त्याचे अशा प्रकारे अर्थ काढले गेले आणि त्याच्यातून ही अशा प्रकारे यज्ञ करायचे, यज्ञांमध्ये पशुबळी द्यायचे. आणि म्हणजे काही असे शिलालेख सापडलेले आहेत फार पूर्वीचे की ज्या शिलालेखांवरती असं मोठ्या गौरवाने उद्गार काढलेले आहेत, लिहिलेलं आहे त्या शिलालेखांवरती की असा असा यज्ञ केला गेला आणि त्याच्यामध्ये इतके पशु बळी दिले गेले असं अशा प्रकारचे शिलालेख आहेत. म्हणजे माझं ह्या ठिकाणी जरी नसलं तरी माझं जे सोशॉलॉजीचं वाचन आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की असं आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये अशी पशुहत्या फार मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. आणि म्हणून जे काही झालं ना आपल्या समाजात बौद्ध धर्माचा प्रसार होण्याला हे फार महत्त्वाचं कारण झालं. किंवा बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे निर्माण होण्यालाच मुळे हे कारण झालं की वेदांचं मूळ स्वरूप बाजूला राहिलं आणि अशाच काहीतरी कर्मकांडांकडे लोक आकृष्ट व्हायला लागली की हे केलं की हे मिळतं. अजून सुद्धा आपल्या खेड्यांमध्ये पहा की हत्या म्हणजे आता अगदी पशुहत्या तर होतेच पण नरबळी सुद्धा दिले जातात काहीतरी मिळवण्यासाठी, विहिरीला पाणी लागण्यासाठी, विहीर असल्या कारणांसाठी नरबळी दिले जातात वगैरे वगैरे. हे जे काही आहे तेच खरं म्हणजे त्याच्या बाबतीतली प्रतिक्रिया म्हणून खरं म्हणजे हे अशा प्रकारचे धर्म निर्माण झाले आपल्या देशामध्ये. तर असं हे जे आहे तर इष्टीचा बुडी पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैची दिसे. थड म्हणजे किनारा की तुम्ही एवढं अहिंसेची थडी म्हणजे त्या किनाऱ्याला पोचायचंय, तुम्ही हिंसेच्या सगळ्या पाण्यातून पोहताय आणि त्या किनाऱ्याला तुम्हाला पोचायचंय. तो अहिंसेचा थड म्हणजे किनारा. तर तो किनारा दिसणारच कसा, कैची दिसे. पेरीजे नुसदी हिंसा तेथो उगवैल काय अहिंसा. परी नवल बापा धिवसा या याज्ञिकांचा. धिवसा म्हणजे धाडस, त्यांचं धाडस
ह्या याज्ञिकांचं धाडस फार मोठं आहे की साधा एवढाही विचार ते करत नाही. हिंसा करून तिथे काही अहिंसा उगवणार आहे का? पण नवल बापा दिवसा या याज्ञिकांचा, असं ह्या याज्ञिकांवरती पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनी हे केलेलं आहे. त्यांच्या तत्व कशी चुकीची आहेत ती सांगितली आहेत. आता त्यानंतर आणखी एक उल्लेख केलेला आहे पुढे. आणि आयुर्वेदुही आघवा याची मोहरा पांडवा, जे जीवाकारणे करावा जीवाघाती. पुढच्याही ओव्या वाचते कारण ते सलग वाचलं तरच लक्षात येतं. आयुर्वेदुही आघवा याची मोहरा पांडवा, जे जीवाकारणे करावा जीवघाती. नाना रोगी आहाळली लोळती भूते देखली, ते हिंसा निवारवया केली चिकित्सा का. तव ते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले, एका उपडविले समूळ सपत्री. आलं लक्षात थोडंफार की आयुर्वेदावरती आता ही टीका आहे. हे आयुर्वेद काय तर त्यांनी म्हटलेलं आहे की आयुर्वेद अशाच प्रकारचा मोहरा म्हणजे ह्याचा अर्थ ह्याच वाटेने जातो. जसं कर्मकांड आहे त्याच वाटेने आयुर्वेदही जातो असं पांडवा म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे की याच वाटेने आयुर्वेदही जातो. अशाच त्यांची विचारसरणी अशीच आहे. काय आहे तर जे जीवाकारणे करावा जीवघाती, म्हणजे एक जीव वाचवण्यासाठी इतर काही जीव त्यांचा घात केला जातो. नाना रोगी आहाळली, आहाळली याचा अर्थ तळमळताना पाहिली. अनेक प्रकारचे रोगी म्हणजे निरनिराळ्या रोगांनी माणसं ग्रस्त झाली आहे, तळमळत आहेत. नाना रोगी, रोगीवरती अनुस्वार आहे पहा, म्हणजे रोगांमुळे किंवा रोगात हे अनेक माणसं तळमळताना पाहिली. लोळती भूते देखली म्हणजे अगदी व्याकुळ झालेली अशी माणसं पाहिली. ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का, म्हणजे ती त्यांची ते जर मृत झाले तर ती हिंसा होईल, ह्या रोगांच्यामुळे त्यांची हिंसा होईल, तर ती हिंसा निवारावया, ती थांबवण्यासाठी चिकित्सा केली. चिकित्सा याचा अर्थ औषध योजना, औषध योजना, उपाय योजना. चिकित्सा केली, उपाय योजना किंवा औषध योजना केली. तव ते चिकित्से पहिले म्हणजे काय चिकित्सा केली, काय औषध योजना केली, तर पहिल्यांदा काय केलं, एकाचे कंद खणविले. वनस्पती मूळ कंदा, त्यांचे कंद वापरतात ना निरनिराळ्या औषधात, कंद खणविले. एका उपडविले समूळी सपत्री म्हणजे अगदी संपूर्ण मुळासकट पानांसकट त्याला उपटवून टाकलं. एके आड मोडविली अजंगमाची साल काढविली, एके गर्भी उकडविली फुटा माझी. म्हणजे आड ह्याचा अर्थ झाडाचा बुंधा जो असतो त्याच्या मधला भाग जो असतो त्याला गाभा, त्याला आड असं शब्द म्हटलं. गाभा, तो जो गाभा आहे तो काढण्यासाठी अर्थातच झाडाला चेप दिला. एके आड मोडविली अजंगमाची साल काढवली. अजंगम याचा अर्थ झाडं स्थिर असतात ना, जंगम आणि स्थावर असं जे आपण म्हणतो त्यातलं झाडं ही स्थिर असतात, त्या अर्थाने अजंगम म्हटले. आणि पुढे जंगम हा शब्दही पुढे आलेला आहे, म्हणजे जंगम आणि अजंगम असे हा भेद केला आहे. तर अजंगमाची खाल काढविली, खाल म्हणजे साल, त्याचं बाहेरचं हे साल सगळी काढली. एके गर्भी उकडविली फुटा माझी. याचा अर्थ गर्भी उकडविली म्हणजे नुकतेच अंकुर फुटायला लागले आहेत
त्याला गर्भ म्हटलं या ठिकाणी. नुकते अंकुर फुटायला लागले एखाद्या झाडाचे आणि ते काढून त्याला फुटा माझी उकडविली, म्हणजे त्याच्यावर आणि काहीतरी क्षाराचे वगैरे ते फुट देतात आणि मग त्याला उकडवतात. तर असं तर गर्भी उकडविली फुटा माझी. अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देवबिलिया शिरा ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. म्हणजे अजात शत्रू तरुवरा म्हणजे हे तरु त्यांनी कोणाचं काय वाईट केलंय? काही कोणाचं वाईट केलं नाही. ते अजात शत्रू आहेत, त्यांना कोणीच खरं म्हणजे शत्रू नाही, कारण त्यांनी कोणाचं वाईट केलेलं नाहीये. अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देवबिलिया शिरा म्हणजे असे छेद, काही झाडांना असे छेद देतात. कशासाठी? ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले. इथे तो जो जीव शब्द आहे त्याचा अर्थ चीक. चीक असतो ना काही झाडांमधून, रबराचा वगैरे अशी जी झाडं असतात त्याला चीक असतो. तर ते चीक काढण्यासाठी त्याला छेद देतात. सर्वांगी देवबिलिया शिरा म्हणजे असे त्यांना छेद दिले आणि ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. जीव त्यांचा खरा तो जीव असतो, म्हणूनच तो जीव शब्द वापरलाय. चीक हा त्यांचा जीव असतो, तो काढून त्यांना शुष्क करून टाकलं. हे झाडांच्या बाबतीत झालं. आता पुढे आयुर्वेद आणखीन काय करतं? आणि जंगमाही हात लावणी काढिले पित्त मग राखिले शिणत आणिक जीव. म्हणजे काही रोगांच्यासाठी काही प्राण्यांच्या आतलं काही हे जे काढलं जातं ते या ठिकाणी फक्त पित्त एवढाच उल्लेख केला आहे, परंतु असं प्राण्यांच्या आतल्या काही गोष्टी काढून त्याचा उपयोग औषधासाठी केला जातो. तर जंगमाही हात लावणी, जंगम म्हणजे आता प्राणी, मगाशी अजंगम असा शब्द होता. जंगमाही हात लावणी काढिले पित्त मग राखिले शिणत आणिक जीव. म्हणजे शिणलेले रोगी जे एखाद्या रोगाने हे आहेत, व्यग्र आहेत, त्यांना वाचवण्यासाठी अशा प्रकारे जंगमालाही त्यांनी हात लावला. म्हणजे आता ते कसं आहे हे सांगण्यासाठी उदाहरणं कशी दिलेत पहा. अहो वसती धवळारे मोडूनी केले देऊळ देवारे नागवनी व्यवहारे गवादी घातली. म्हणजे धवळारे ह्याचा अर्थ चांगली बांधलेली घरं. धवळारे चांगली बांधलेली घरं, म्हणजे अशा काही साधं हे पण नाही, झोपड्या वगैरे पण नाही, चांगली बांधलेली, म्हणजे काही मजले असलेली घरं, रंग दिलेली घरं, असा खरं म्हणजे या सगळ्याचा अर्थ आहे धवळारे ह्याचा. तर अहो वसती धवळारे म्हणजे त्या तिथे राहतायत, लोक राहतायत, अशी घरं मोडून देऊळ आणि देव्हारे केले. म्हणजे लोकांना राहण्याची सोय महत्त्वाची आहे का देऊळ आणि देव्हारा महत्त्वाचा आहे हे पण लक्षात घेतलं नाही. तसं म्हणजे हे आता उदाहरण म्हणून दिले. आणि दुसरं म्हटलंय नागवनी व्यवहारे गवादी घातली. गवादी ह्याचा अर्थ अन्नछत्र. अन्नछत्र म्हणजे जेवणं घातली, अन्नछत्र घातली. मोठेपणा असतो ना त्याच्यात. आम्ही एवढ्या लोकांना अन्नछत्र घातलं, त्याच्यामध्ये एक मोठेपणा असतो. नागवनी व्यवहारे आणि म्हणजे काय की दुसऱ्याला लुबाडून, व्यवहारामध्ये त्याला लुबाडून, नागवनी याचा अर्थ त्याला लुबाडून. नागवनी व्यवहारे गवादी घातली. मस्तक पांघुरविले तव तळवटी उघडे पडले. घर मोडोनी केले मांडव पुढे. म्हणजे मस्तकाला बांधण्यासाठी कापड पाहिजे म्हणून अंगावर नेसलेलं
काढलं आणि त्यामुळे मग तळवटी उघडे पडले, घर मोडून केले मांडव पुढे. असं आणखीन पण आहेत. एक एक ओवी सोडते किंवा घेते, अगदी सोपं आहे. नाना पांघुरणे जाळुनी जैसे तापणे झाले, तापणे, नाना पांघुरणे जाळुनी जैसे तापणे, म्हणजे एखाद्याला शेक द्यायचा आहे तर शेक देण्यासाठी काय केलं, थंडी वाजते शेक द्यायचा आहे, त्याच्यात अंगावरची पांघरुणं काढायची ती जाळायची आणि त्याला शेक द्यायचा. म्हणजे पांघरुणाने ऊब आली असती पण ते शेक देणं म्हणून त्याच्या ती पांघरुणं जाळली. झाले अंग धुणे कुंजराचे, कुंजर म्हणजे हत्ती, हत्ती, हत्तीचा अंग धुणं. हत्ती असं म्हणतात की हत्ती आंघोळ करतो, पाणी हे करतो, अंगावरती घेतो आणि पाण्यातून बाहेर पडतो आणि माती अंगावर घेतो असं म्हणतात. तर ते म्हणजे त्याला काय अर्थ आहे ना की स्वच्छ अंग धुवून बाहेर पडायचं आणि अंगावर माती लपेटून घ्यायची, ते हत्ती करतो. तसं हे सगळं झालं. बैल विकुनी गोठा उसा लावणी गाठा, या करणी की चेष्टा काही हसो. म्हणजे बैल विकुनी गोठा, बैल विकला त्याच्या पैशाने गोठा बांधला. उसा लावणी गाठा म्हणजे पोपट किंवा पक्षी पाळलेला त्याला सोडून दिलं. पुसा म्हणजे खरं पोपटच, पोपटाला सोडून दिलं आणि मग पिंजरा तयार केला त्याच्यासाठी. या करणी की चेष्टा काही हसतो, ह्याचा अर्थ असा, करणी ह्याचा अर्थ म्हणजे हे योग्य आहे का करणं, का हे सगळं चेष्टा आहे. करणी म्हणजे ही अशा प्रकारे वागणं, अशा प्रकारे या सगळ्या कृती ह्या योग्य आहेत का, हे चेष्टा आहे सगळी, हसण्यासारखं आहे, हास्यास्पद आहे असं म्हटलेलं आहे. पुढे, एकी धर्माची या वाहणी गाळू आदरिले पाणी, तव गाळीतया आहाळणी जीव मेले. म्हणजे एका धर्मामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे, उल्लेख कशाचा केलेला नाही. एका धर्मामध्ये असं आवश्यक मानलं जातं की पाणी गाळूनच प्यायचं, कारण पाण्यामध्ये जे जंतू असतात ते जंतू म्हणजे आपल्या पोटात जातात म्हणून नाही, परंतु ते जंतू मरतात. आपण प्यालो तर ते जंतू मरतात, म्हणजे आपण हत्या करतो म्हणून ते गाळलं पाहिजे, असं कारण त्याचं हे आहे. आणि गाळताना काय होतं, तव गाळीतया आहाळणी जीव मेले. ते गाळण्याच्या ह्याच्यामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये असे अनेक जीव मरून जातात. एक न पचितीची कण इये हिंसेचे भेण, तेथ कदत केले प्राण हेची हिंसा. म्हणजे इये हिंसेचे भेण म्हणजे हिंसा होईल या भीतीने अन्न न शिजवता कच्चं अन्न खायचं. शिजवताना त्यातले काही जंतू त्याच्यामुळे मरतील, तर म्हणून न शिजवता अन्न खायचं ते म्हटलं इथे. एकूण न पचितची कण म्हणजे ते जे न शिजवलेलं अन्न आहे ते पचत नाही, त्या माणसाला ते पचत नाही, पण ते हिंसा होईल ह्या भीतीने, भेण म्हणजे भीती, त्या भीतीने शिजवायचं नाही, न शिजवता खायचं आणि मग ते पचत नाही. त्यामुळे काय होतं, ते तर कदे थेले प्राण हेची हिंसा म्हणजे त्याचेच प्राण जातात, त्या माणसाचे प्राण जातात. हिंसा आणि अहिंसा हे म्हणजे काही धर्मामध्ये असं सांगितलंय, असं त्यांनी म्हटलंय. एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा, सिद्धांतू सुमनसा ओळखे तू. सुमनसा हे अर्जुनाला म्हटलंय. अर्जुना हे तू ऐक की कर्मकांडामध्ये म्हणजे ही सगळी कर्मकांडच झाली. कुठल्याही धर्माने का सांगितलेलं असेल ना, परंतु ही सगळ्या प्रकारची कर्मकांड झाली आणि ह्या कर्मकांडांमुळे काय होतं की
अहिंसा कसली, ही हिंसाच असते असं त्यांनी म्हटले. एवम हिंसाची अहिंसा, ही हिंसाच असते, अहिंसेचं नाव दिलं जातं. तर हे तू ओळख, म्हणजे हे तू लक्षात घे, असं हे तुला कळू दे. म्हणजे अहिंसा म्हणजे काय हे सांगताना पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलंय की हिंसा करून अहिंसेचं नाव कसं दिलं जातं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून अर्जुना तुला मी हे सगळं सांगतोय. आता पुढे, आता हे ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणजे अर्जुनाला असं नव्हे, ते आपल्याला सांगतात किंवा त्यांच्या श्रोत्यांना सांगतात. पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जाऊ, तव स्फूर्ती बांधली हाव ये मती. म्हणजे ज्या वेळेला ज्ञानदेव म्हणतात की ज्या वेळेला अहिंसेबद्दल आता बोलायचं आहे, हे ज्या वेळेला मी ठरवलं, अहिंसेचे नाव केले, याचा अर्थ मी ठरवलं की आता मला अहिंसा म्हणजे काय हे सांगायचं आहे, तर ते ज्या वेळेला झालं त्यावेळेला तव स्फूर्ती बांधली हाव ये मती. म्हणजे अशी काही स्फूर्ती आली, मला स्फुरण चढलं की हे मला सगळं सांगावं असं वाटलं की हिंसा करून अहिंसा हे नाव कसं दिलं जातं हे स्पष्ट करावं, अशी मला स्फूर्ती आली, स्फुरण आलं, म्हणून मी हे सगळं सांगितलं. ये मती म्हणजे माझ्या मतीला, माझ्या बुद्धीला एकदम स्फुरण चढलं. तरी कैसेनी या ते गाळावे, म्हणून पडले बोलावे, तेवीची तुवाही जाणावे ऐसा भाव. हे अर्थात अर्जुनाला म्हटलंय की हे गाळून, म्हणजे ह्या आता मी जे सांगितलं हे न सांगता, म्हणजे गाळून, कैसेनी या ते गाळावे, म्हणून पडिले बोलावे, की मला बोलावंसंच वाटलं की हे न सांगता मी नुसतंच अहिंसेबद्दल बोलणं बरोबर नाही असं वाटलं, म्हणून मी तुला हे सांगितलं. तेवीची तुवाही जाणावे ऐसा भाव. हे तू लक्षात घे अर्जुना, की म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. मधली एखादी ओवी सोडा आणि पुढे 240वी ओवी बघा. आणि स्वमताची, म्हणजे ते आता स्पष्ट करतात की मी हे का सांगतोय, हे सगळं मी आतापर्यंत का सांगितलं. आणि स्वमताची या निर्धारा लागोनिया धनुर्धरा, प्राप्ता मतांतरा निर्वचू कीजे. म्हणजे आपलं मत स्पष्ट करण्यासाठी किंवा आपलं मत म्हणजे अहिंसा म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी, ते सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा अहिंसा म्हणजे काय नाही हे मला सांगावंच लागलं. आणि म्हणून मी प्राप्त मतांतरा निर्वेचू कीजे, म्हणजे मी जी प्राप्त अशी जी काही मतांतर आहे ती त्याचं मी उल्लेख केला किंवा ते विचारात घेणं आवश्यक आहे असं मला वाटलं. निर्वेचू कीजे म्हणजे ते विचारात घेणं आवश्यक आहे, त्याचा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटलं, म्हणून मी केलं. ऐसी हे अवधारी निरूपिती परी, आता ययावरी मुख्य जेगा. म्हणजे असं मी आत्तापर्यंत म्हणून तुला हे सगळं सांगितलं. निरूपिती परी म्हणजे आत्तापर्यंत मी असं निरूपण केलं. आता ययावरी मुख्य जेगा म्हणजे आता मी तुला मुख्य अहिंसा म्हणजे काय हे सांगतो. ते स्वमतीचे बोली जेल, अहिंसे रूप किजेल, अहिंसे रूप किजेल, जेणे उठलिया आतुल ज्ञान दिसे. म्हणजे आता मी जे काही सांगतोय अहिंसा म्हणजे काय, तर ते अहिंसेचं रूप किजेल, ह्याचा अर्थ की अहिंसा मी तुझ्यापुढे स्पष्ट करतोय असं म्हणायला मी त्याला रूप आणतोय. कारण नाही तर अहिंसा हे काय आपल्याला त्याला रूप काय आहे ना, ते म्हणजे त्याला काही रूप नाही, ती एक कल्पना आहे, पण मी त्याला रूप आणलंय म्हणजे मी ते व्यक्त करण्यासाठी तुला मी आता
हे सगळं सांगतोय. आणि ते अशा प्रकारे सांगतोय की काय, जेणे उठलिया म्हणजे जे तुला एकदा कळलं, तुला अर्जुना आता एकदा हे कळलं की अहिंसा म्हणजे काय, की त्याच्यातून तुला कळेल की आतुल ज्ञान दिसे. खरी अहिंसा जो पाळतो त्याच्या आतमध्ये ज्ञान कसं भरलेलं आहे हे कळतं. म्हणजे अहिंसेचं पालन करणं खरं जे असतं ते ज्ञानाचं लक्षण असतं. म्हणून अहिंसा याबद्दल एवढं विवेचन केलेलं आहे. आतुल, आतलं 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 आतुल ज्ञान दिसे म्हणजे आतलं ज्ञान, की जे आतलं ज्ञान एरवी कशाने दिसणार. ज्ञान सुद्धा पुन्हा आपल्या कुठल्या तरी कृतीमध्ये, आपल्या वर्तनामध्ये दिसतं. तर आपण अहिंसा पाळतो की नाही, म्हणजे अहिंसा म्हणजे काय आणि आपण ती अहिंसा पाळतो की नाही, हे ज्या वेळेला त्या किंवा एखादा माणूस अहिंसेप्रमाणे वागतो की नाही हे ज्या वेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला त्याचं खरं ज्ञान स्पष्ट होतं. परी ते अधिष्ठिलेनी अंगे जाणीजे आचरतेनी बगे जैसी कसवटी सांगे वानिया ते. हा जो शेवटचा भाग आहे, जैसी कसवटी सांगे वानिया ते, त्याचा आधी अर्थ लक्षात घ्या. की त्याचा अर्थ असा आहे की वानिया ते म्हणजे सोन्याची कस, सोन्याचा कस कसोटीने कळतो. त्याला एक कसोटीचा दगड असतो आणि किंवा कसोटी काही वेगवेगळ्या घासून हे करतात किंवा त्यांच्या काही कसोट्या असतात. तर त्या कसोटीनीच सोन्याचा कस कळतो. त्याचप्रमाणे परी ते अधिष्ठिलेनी अंगे जाणीजे आचरतेनी बगे. लक्षात आला अर्थ, की आचरतेनी बगे याचा अर्थ तुम्ही आचरण कसं करता, त्या आचरणामध्ये तुमच्या जे काही आहे, तुमच्या वर्तनामध्ये जे काही आहे त्यावरून आपल्याला कळतं की अहिंसा तुमच्यामध्ये अहिंसेचं अधिष्ठान झालंय की नाही. तो अधिष्ठान त्या अर्थाने वापरलेला शब्द आहे. अधिष्ठान म्हणजे तुम्हाला अहिंसा कळली आहे की नाही, तुमच्या आतपर्यंत खरी अहिंसा पोचली आहे की नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही वागता की नाही हे तुमच्या वर्तनावरून. तर जसं सोन्याचा कस हा कसोटीने कळतो त्याप्रमाणे तुमचं वर्तन हे तुमच्यामध्ये अहिंसेचं अधिष्ठान आहे की नाही यावरून कळतं. तर अहिंसा तुमच्या मनात शिरली पाहिजे, तुम्हाला ती कळली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही वर्तन केलं पाहिजे. तेव्हा ती कसोटी जशी सोन्याची कसोटी असते तशी ही वर्तनाची कसोटी. तैसे ज्ञाना मनाची ये भेटी सरीसीची अहिंसेचे बिंब उठी. म्हणजे पुढे वाचते, तेचित ऐसे किरीटी परिसा आता. म्हणजे ज्या वेळेला ज्ञान आणि मनाची भेट होते, म्हणजे आपल्या मनामध्ये पूर्ण ज्ञान झालेलं असतं, ज्ञाना मनाची ज्या वेळेला भेट होते, सरीसची म्हणजे अगदी योग्य प्रकारे अहिंसेचे बिंब उठी. म्हणजे आपल्या आचरणामध्ये, आपल्या वर्तनामध्ये अहिंसा बिंब व्यक्त होते, अहिंसा व्यक्त होते. त्याची ऐसे किरीटी परिसाता. ती आता कशी होते ते तू ऐक. परिस म्हणजे ऐक तू, आता मी तुला सांगतो. आता पुन्हा हे सांगत असताना पुन्हा काही उदाहरणं दिली की अहिंसा म्हणजे काय, की अहिंसा आपण केवळ काहीतरी मोठी हत्या करणं यालाच फक्त हिंसा म्हणतो, पण त्याहीपेक्षा किती वर्तनातल्या बारीक सारीक गोष्टींमध्ये अहिंसा कशी स्पष्ट होते ते सांगत असताना तेव्हा किंवा ते सांगण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी 1-2 उदाहरणं दिली आहेत आणि ती उदाहरणं देऊन मग अहिंसेच्या बद्दल ते बोलतात. आता पहा, पहिलं जे उदाहरण आहे मी ते संपूर्ण आधी वाचते आणि मग त्याचा अर्थ सांगते. म्हणजे 45 ओवीपासून.
तरी तरंगू नोलांडित, लहरी पाये न फोडित, साचलू न मोडितो पाणी याचा, वेगे आणि लेसा दिथी घालून अविसा, जळी बकू जैसा पाऊल सुये. म्हणजे हे बगळ्याचं वर्णन केलेलं आहे की बगळा पाण्यातलं त्याचं जे काही जलचर पै मासा त्याला पकडायचा आहे, तर तो पकडताना तो कसा जातो त्याचं इतकं सुंदर वर्णन ह्या ठिकाणी केलंय. तरंगू नोलांडिता, म्हणजे जे पाण्याच्या काही लहान लहान तरंग पाण्यावरती येत असतील ते तो ओलांडत नाही. का तर पहा, तुम्हाला अनुभव असेल तर की तुम्ही असा तरंग किंवा लाट ओलांडताना खळखळ आवाज होतो. तर त्यामुळे तो कधीही तरंग ओलांडत नाही. लहरी पाये न फोडितू, म्हणजे लहरी म्हणजे पुन्हा त्या लाटा पायाने फोडत नाही, मोडत नाही, कारण त्याचा आवाज होईल म्हणून तो मोडत नाही. साचलू न मोडितू, म्हणजे पाण्याचा जो साचलू म्हणजे आकार पाण्याचा एक आकार असतो की नाही, की काही एक असं संथ आहे किंवा काही त्याला एक विशिष्ट आकार, तर कुठलाही आकार जर तुम्ही मोडायला गेलात तर पुन्हा आवाज येतो. तर म्हणून साचलू न मोडितू पाणी याचा, अशा प्रकारे तो पुढे जातो. आणि कसा जातो? वेगे, म्हणजे झपाट्याने जातो, असं सगळं करतो पण झपाट्याने जातो. आणि लेसा याचा अर्थ जपून किती म्हणजे बारीक निरीक्षण आहे पहा, की मासा पकडायला बगळा कसा जातो, तर असा इतका सावध असतो की जराही कसला आवाज होता कामा नये, पण वेगानेही जातो पण जपून जातो. आणि पुढे म्हटले दिठी घालून अविसा म्हणजे त्याचं जे आमिष आहे, म्हणजे मासा जे त्याला पकडायचं आहे, त्या दिठी घालून अविसा म्हणजे फक्त त्याची दृष्टी त्या माशावर असते त्या ठिकाणी, किंवा तो काय किडा जे काय त्याला पकडायचं आहे त्या तिथेच त्याची दृष्टी असते. अविसा जळी बकू जैसा पाऊल सुये, म्हणजे सुये म्हणजे टाकतो, पाऊल टाकतो पाण्यामध्ये, तो बगळा जसा पाऊल टाकतो असं बगळ्याचं वर्णन केलंय. त्यानंतर आता भ्रमराचं वर्णन केले, भुंग्याचं वर्णन केले. का कमळावरी भ्रमर पाय ठेवी की हळूवार, कचुंबैल केसर या शंका. म्हणजे कमळावरती भ्रमर कसा जातो तर इतका हळूवार पाय ठेवतो की कचुंबैल म्हणजे चुरगळून जातील. काय तर केसर म्हणजे त्या पराग त्या कमळाचे पराग चुरगळतील, त्यांना धक्का बसेल ह्या शंकेने तो अत्यंत हळूवारपणे त्या कमळावरती पाय ठेवतो. तैसे परिमाणू पा गुंतले, जाणूनी जीव सानिले, कारुण्या माझी पावले लपवून चाले. म्हणजे अहिंसा म्हणजे असं की ज्यालाही अहिंसा आतमध्ये पोचलेली असते तो माणूस कशा प्रकारे चालतो पृथ्वीवरती, जमिनीवरती तो कसा चालतो, तर परिमाणू पा गुंतले, जाणूनी जीव सानुले, म्हणजे प्रत्येक परिमाणूमध्ये म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये, मातीच्या किंवा कुठल्याही कणाकणामध्ये जीव सानुले, छोटे छोटे जीव आहेत तिथे ते गुंतलेले आहेत, त्या मातीमध्ये त्या कणामध्ये जीव आहेत. कारुण्या माझी पावले लपवून चाले, म्हणजे त्यांच्यावरच्या करुणेने, म्हणजे त्यांना धक्का पोचू नये, ते मृत होऊ नयेत म्हणून तो अत्यंत करुणेने पाऊल टाकतो. म्हणजे ह्या ठिकाणी हा थोडासा आपल्याला अतिशयोक्ती वाटली तरी सुद्धा
ह्यामधून आपण लक्षात काय घ्यायचंय की आपण हिंसा याचा जो एक सर्वसाधारण अर्थ घेतो त्यापेक्षा इतका खोलवर त्याचा अर्थ आहे की आपण हे लक्षातच घेत नाही की काय काय आपल्या हातून हिंसा किती प्रकारे होत असते आणि आपण काही गोष्टी टाळू शकतो. तर ते त्या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलं. पुढे ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहा भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव. म्हणजे असं ज्याच्यामध्ये खरी अहिंसेची वृत्ती असते तो कसा असतो, तो वाट कृपेची करीतू. म्हणजे ज्या वाटेने तो जातो, ज्या रस्त्याने तो जातो तिथे सर्वत्र तो कृपेने भरून टाकतो. ती सगळी वाट कृपेने भरून टाकतो. म्हणजे वाट याचा अर्थ की तिथे असणाऱ्या सर्वांवरती तो कृपा करतो, कोणालाही तो दुखवत नाही. तर अशा प्रकारे ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहा भरितू. संपूर्ण ती दिशा त्याच्या प्रेमाने तो भरून टाकतो. स्नेहा भरितू म्हणजे प्रेम, ती संबंध दिशा त्याच्या प्रेमाने तो भरून टाकतो. आणि जीवातळी अंतरितू आपुला जीव. म्हणजे दुसऱ्या जीवाला काही धक्का बसू नये म्हणून त्याच्या खाली आपण राहतो. ही अशी म्हणजे ही आता सगळी थोडी काव्यातली अतिशयोक्ती आहे, पण तरीसुद्धा हे ह्याच्यातून आपण जे लक्षात घ्यायचं ते विचारपूर्वक घे. ऐसिया जतना चाले जया अर्जुना, ते अनिर्वाच्य परिमाणा पुरीजेना. म्हणजे जतना ह्याचा अर्थ जपून, कुठलंही वर्तन अत्यंत जपून करणं त्याला जतन असं म्हटलेलं आहे. तर ऐशिया जतना म्हणजे इतकं जपून सगळं त्याचं वागणं चालणं सगळं असं असतं. ऐशिया जतना चालणे जया अर्जुना म्हणजे त्याचं चालणं हे अशा प्रकारे असतं. हे अनिर्वाच्य म्हणजे तेच बोलणं, ते सांगणं, स्पष्ट करणं कठीण आहे. वाचेमध्ये शब्दामध्ये हे सांगणं फार कठीण आहे, म्हणून अनिर्वाच्य म्हटलंय. हे अनिर्वाच्य परिमाणा पुरीजेना ह्याचा अर्थ असा की हे कशासारखं आहे, त्याला जे एक परिमाण आपण देतो की हे ह्याच्यासारखं आहे, ते त्याच्यासारखं आहे. आता त्यांनी दिली कमळावरती भ्रमर कसा किंवा मासा कसा पाण्यात जातो वगैरे वगैरे उदाहरणं दिली, पण ते पुढे असं म्हणतात की ह्याच्यासारखं त्याच्यासारखं असं सांगणं कठीण आहे. परिमाण देणं म्हणजे त्याला एक काहीतरी माप देणं हे कठीण आहे. आपणच ते समजावून घ्यायचं आहे. पुढे पै मोहाचेनी सांगडे, लासी पिले धरी तोंडे, तेथ दातांचे आरगडे लागती जैसे. म्हणजे लासी म्हणजे मांजरी. मांजरी आपल्या पिलाला मोहाचेनी सांगडे अत्यंत प्रेमाने ती तोंडात धरते. आता त्यावेळेला ते तर दातांचे आरगडे लागती जैसे म्हणजे तिचे अत्यंत अंकुशीदार असे दात असतात मांजरीचे. ते त्याच दातांनी ती ते पिल्लू धरते, पण त्याला दुखापत होत नाही. म्हणजे तिचं प्रेम किती असतं त्या पिल्लावरती की तिचे दात त्याला न लागता ती बळकटपणे त्याला धरू शकते. हे जे आहे हे खरं म्हणजे लक्षण असतं, प्रेमाचं लक्षण हे असं असतं. तर लासी पिले धरी तोंडे, तेथ दातांचे आरगडे लागती जैसे. का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे, तिये दिठी आहे हळुवार जे. की तान्या आपल्या बाळाची आई वाट पाहते त्यावेळेला किंवा तिचं सगळं लक्ष त्या बाळाकडे असतं त्यावेळेला तिच्या दृष्टीमध्ये तिये दिठी म्हणजे तिच्या दृष्टीमध्ये जे हळुवारपण जे कोवळेपण असतं त्या दृष्टीमध्ये जी काही ममता असते ती त्या बाळालाच कळते, बाकीच्यांना कळण्यासारखी ती नसते. तर असं ते जे आहे की तानयाची ती
त्या आपल्या तान्ह्या बाळाची ती इतकी प्रेमाने अशी त्याच्याकडे नजर लावून असते. त्या नजरेतलं प्रेम जे असतं, हळूवार पण जे असतं ते जसं असतं. आता तिथून मधल्या थोड्या ओव्या गाळूया, कारण तेच बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. आता एकदम आपण 260व्या ओवीकडे जाऊ. मधल्या ओव्या गाळतो. तुम्ही वाचू शकता, खूप सोपं आहे. तर 260वी ओवी बघा. ऐसी जयाची चाली, कृपा फळी फळा आली, देखसी जियाली दया वाचे. म्हणजे ऐसी जयाची चाली म्हणजे अशा प्रकारे जो चालतो, वागतो, त्याचं हे कसं असतं तर कृपा फळी फळा आली. म्हणजे कृपा त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या चालण्या बोलण्यामध्ये कृपा ही फळाला आली. फळाला असा त्याचा अर्थ. कृपा फळी फळा आली याचा अर्थ की कृपारूपी जे काही त्याचं सगळं हे आहे, भाव आहे, तो फळाला आला. आणि पुढे म्हटले देखसी जियाली दया वाचे. म्हणजे त्याच्या वाचेमध्ये दया जियाली म्हणजे दया जिवंत राहते. जियाली म्हणजे दया जिवंत राहते. त्याची वाचा इतकी हळूवार असते, इतकी प्रेमाची असते, इतकी दयेची कृपाळूपणाची असते की त्याच्या वाचेमध्ये दया हे काय जियाली, फार सुंदर शब्द वापरला आहे, दया जियाली. हे ज्ञानदेवांची टिपिकल त्यांचं बोलण्याची म्हणजे काव्याची पद्धत आहे की तो त्याच्यामध्ये दया आहे असं न म्हणता दया जियाली, त्याच्या वाचेमध्ये दया जिवंत राहिली, जन्माला आली किंवा जिवंत राहिली. आणि पुढे तर मधली एक ओवी गाळा आणि त्याच्या पुढची ओवी तर इतकी सुंदर आहे. पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. काय सुंदर आहे ना, फार सुंदर ओवी. अगदी मी नेहमी जे म्हणते इम्पॉर्टंट ओवी तशी आहे की काय इतक्या सुंदर शब्दामध्ये त्यांनी लिहिलंय. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे. बोलायच्या आधी त्याचा भाव, त्याचं सगळं प्रेम आधी कळतं. शब्द पण फुटला नाहीये, अक्षर पण फुटलं नाहीये तोंडातून, आधीच त्याचं प्रेम कळत असतं. शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. आधीच म्हणजे कारण आपण खूप वेळा म्हणतो की शब्दामध्ये ते व्यक्त होऊ शकत नाही, पण त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या हावभावांमध्ये ती कृपा, ती दया रूप म्हणजे त्याचं रूप खरं आपल्याला दिसतं. तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. म्हणजे आधी तो शक्यतो जास्त बोलतच नाही, तव बोलणेची नाही. कारण आपल्या बोलण्यामधून काही वेळेला न जाणता अजाणता आपण कोणाला तरी दुखावतो, कोणाला तरी काही म्हणजे आपल्या मनातही काही वेळेला ते नसतं, परंतु कोणीतरी त्याचा अर्थ वेगळा घेतो, काही घडू शकतं. म्हणून शक्यतो तो फारसा बोलत नाही, शांतच असतो. तव बोलण्याची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. म्हणजे तो विचार असा करतो की आपण जे बोलतो ते कोणाला लागेल का, कोणाला खुपेल का. बोलता अधिकही निघे, तरी कोणाही वर्मी न लगे, कोणाही न रिघे शंका मनी. म्हणजे कोणाच्या वर्माला लागू नये, वर्मी घाव बसणं म्हणतात. ते अगदी एखाद्याचा काहीतरी असा हे असतो की बरोबर त्याच्यावरती कोणीतरी भाव घातल्यासारखं होतं. मला एकदम आठवण झाली, म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत असेल, पु ल देशपांडेंचं हे माणिक वर्मा, माणिक वर्मांचं एक इंटरव्ह्यू चालू होता आणि
त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी त्यांना आधी सगळं गाण्याबद्दल वगैरे सगळं बोलणं झाल्यावर नंतर एक प्रश्न विचारला की त्यांचं जे दुसरं लग्न होतं ते वर्मा यांच्याशी, तर त्याबद्दल काहीतरी त्यांच्या लग्नाबद्दल काहीतरी प्रश्न विचारला. त्यावेळेला पुलं तिथे होते आणि पुलं म्हणाले, तुम्ही असा वर्मी घाव घालू नका हो. वर्मावरती घाव. तर ते असं असतं की काही वेळेला आपण खरोखर म्हणजे ते अशा गोष्टी कशा करता हे करायच्या ना, कोणाच्या दुखवणं असतं ते, काही नसतं सांगायचं आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी. तर असं हां, तर तसं आहे ते त्या अर्थानेच हा वर्मी शब्द आहे. बोलता अधिकुही न अधिकुही निघे तरी कोणाही वर्मी न लगे, कोणाही न रिघे शंका म्हणे. कोणाच्या मनात काही विपरीत विचार सुद्धा येऊ नये की ह्याला असं वाटतंय का काय आपल्याबद्दल, इतका सुद्धा विपरीत विचार येऊ नये मनामध्ये, असं त्याचं बोलणं असतं. मधली 1-2 उभ्या काढते, पुढे जाते. 67वी ओळी. मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोलो जाये, तरी परिसे तया होये माय बापू. म्हणजे मगाशी त्यांनी म्हटलंय की तो फारसा बोलतच नाही, पण मग प्रार्थीला विपाये म्हणजे अगदी कोणीतरी प्रार्थना केली, विनंती केली की बोला, तुम्ही काहीतरी बोला असं सांगितलं. मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोलो जाये, म्हणजे प्रेमाने तो जर बोलायला लागला कोणी सांगितलं नाही, तरी परिसे तया होय माय बापू. म्हणजे जे कोणी ऐकतात त्याचं बोलणं जे कोणी ऐकतात, परिसे जे म्हटलंय, परिसे म्हणजे ऐकणारे, श्रोते, जे कोणी ऐकणारे आहेत त्याचं बोलणं, त्यांना काय वाटतं, आपला मायबापच बोलते. म्हणजे मायबापाचं जे प्रेम असतं ते प्रेम त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वाचेमध्ये, त्याच्या उद्गारांमध्ये ते प्रेम असतं. तर अशा प्रकारे परिसे तया होये माय बापू. मधली पुन्हा एक ओवी गाते. तैसे, पुढची ओवी 69वी. तैसे साच आणि मवाळ मितले परिसरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे तो कसा बोलतो, साच खरं बोलतो, कुठेही खोटेपणा दंभ काही नसतो, अगदी साच. मवाळ म्हणजे मृदू, अगदी मृदू बोलणं असतं. मितले म्हणजे मोजकं बोलतो, मितले. परिसरळ अगदी सरळ, काही मध्ये त्याच्यामध्ये लपवून किंवा काही खोटेपणा असं काही नाही, सरळ बोलणं असतं. साधं आता दोन्ही रसाळ घ्यायलाही हरकत नाही, कारण का हां पुढे जो भाग आहे म्हणजे आत्ता सरळ ह्यालाही अर्थ आहे, हां सरळ ह्यालाही अर्थ आहे, पण रसा का घ्यायला हरकत नाही, तर पुढे जे आहे ना, जैसे बोल कल्लोळ अमृताचे असं जे म्हटलंय ना, तो जो भाग आपण लक्षात घेतला, त्या अमृताचे कल्लोळ म्हणजे लाटा, जणू काही अमृताच्या लाटाच येतात, इतकं ते मधुर आहे. म्हणून रसा म्हणजे तुम्ही दोन्ही घ्या, कोणाच्या ह्याच्यात जे काय असेल ते. सरळ ह्यालाही अर्थ आहे, रसाळ ह्याला तर आहेच आहे. कल्लोळ अमृताचे, अगदी इतका गोडवा आहे, इतकं माधुर्य आहे बोलण्यामध्ये. पुढे विरोधू वाद बळू, प्राणू पाप ढाळू, उपहासू चाळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारण, हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा. म्हणजे वाचेने काय काय टाळलेलं असतं त्याच्या, ते अनेक शब्द दिलेत बघा. विरोध, उगीच कोणाला तरी विरोध करायचा म्हणून बोललं जातं, म्हणजे आपला काहीतरी एक मोठेपणा दाखवणं, हा खरोखर इतक्या मोठमोठ्या सभांमध्ये सुद्धा हे बघायला मिळतं की काहीतरी आपल्याला माहिती आहे ह्याच्यातली, हे दाखवण्यासाठी दुसऱ्यांनी बोललेल्याला विरोध करायचा,
ही एक वृत्ती असते. तर काय काय हा टाळतो, तर विरोध टाळतो. नंतर वादूबळ म्हणजे तंटा, उगीच वादासाठी वाद घालत राहायचं, ते तो टाळतो. प्राणू पापढाळू ह्याचा अर्थ एक आहे तो शब्द, तो असा आहे, त्याचा अर्थ असा आहे की प्राणू म्हणजे इतर प्राण्यांना पाप ढाळू म्हणजे पापाला उत्तेजन देईल, असं इतर प्राण्यांना पापाला उत्तेजन देईल अशा प्रकारचं. म्हणजे काय की काही वेळेला आपण असं काहीतरी बोलतो की दुसऱ्याला काहीतरी म्हणजे अयोग्य त्याला हे करावं लागतं. हां तर उचवायचं. तर अशा प्रकारे दुसऱ्याला मुद्दाम असं काहीतरी उत्तेजित करून त्याला वाईट काहीतरी अयोग्य त्याच्या तोंडून शब्द निघेल असं अशा प्रकारे त्याला हे करणं. त्यानंतर पुढे उपहासू चाळू म्हणजे दुसऱ्यांना उपहास करणं, टाकून बोलणं. उपहास चाळू हे एकत्र आहे, म्हणजे टाकून बोलणं. वर्मस्पर्शू म्हणजे वर्माला झोंबावं अशा प्रकारचं. त्यानंतर आटू ह्याचा अर्थ हट्ट असा आहे. हट्ट की काही वेळेला नाही मी म्हणते तेच बरोबर आहे असा काही हट्टीपणा माणसामध्ये असतो, तर तसं हट्ट. नंतर वेगू ह्याचा अर्थ उगीच मोठ्या आवेशाने बोलणे, म्हणजे काही गरज नसते पण खूप मोठा आवेश आणायचा असा, ते त्याला वेगू याचा अर्थ तो. विंदाणू म्हणजे कपटी बोलणं. नंतर पुढे आशा शंका प्रतारणी म्हणजे आशा उगीच कोणातरी आशा लावायची काहीतरी बोलून, खोटं म्हणजे त्यामध्ये काही खरेपणा नसतो. कोणाच्या मनात शंका निर्माण करायची, वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आपण निर्माण करतो. एखादा माणूस योग्य प्रकारे काही वर्तन करतोय तर त्याला मुद्दाम दुसऱ्या बाजूला हे करण्यासाठी काहीतरी त्याच्या मनात शंका निर्माण करायची. प्रतारणा म्हणजे फसवणं. हे संन्यासीले अवगुणू जिया वाचा, ज्या माणसाच्या वाचेने हे सगळे अवगुण टाकलेले आहेत. संन्यासीले म्हणजे त्याग केलेला आहे, टाकलेले आहे. म्हणजे पहा ह्या अनेक शब्द आहेत, परंतु ह्याच्यातून शिकण्यासारखं खूप आहे की ह्याला हिंसा म्हणतात. की असं जर आपण म्हणजे जे जे काही त्यांनी टाळलंय ते जर आपण तसं केलं तर न टाळता आपण अशा प्रकारे जर कोणाशी बोललो तर ती हिंसाच असते. म्हणजे आपल्या बोलण्यातून आपण हिंसा किती करतो हे या प्रत्येक ह्याच्यातून लक्षात येतं. आणि पुढे असं म्हटलंय, आणि तयाची परिकिरीटी ठाऊ जयाची दिठी सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया. मुद्दाम मी ओवी घेते कारण एकदम लक्षात येणार नाही की याचा अर्थ काय म्हणून मी घेते की किरीटी म्हणजे अर्जुना त्याची दिठी कशी असते तर ती ठाऊ म्हणजे स्थिर इतकी स्थिर अशा प्रकारची त्याची दृष्टी म्हणजे शांत. स्थिर म्हणजे याचा अर्थ खरा या ठिकाणी अत्यंत शांत मृदू अशी त्याची दृष्टी असते. आणि पुढे जे म्हटलंय सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया, ह्याचा अर्थ असा की भुवया मोकळ्या सोडल्या आहेत त्यांनी. ह्याचा अर्थ की अशा ताणल्या नाही आहे की रागाने आपण भुवया चढवतो, बरोबर आहे, रागाने भुवया चढवतो वगैरे. म्हणजे भुवयांच्या कधी बघा चित्र काढत असताना माणसाच्या भुवया कशा काढल्या जातात ह्याला खूप महत्त्व असतं की तो भ्यायलाय का तो रागावलाय हे
केवळ डोळे नाही आणि ओठांचं आहे आणि भुवयांचं हे फार चित्रामध्ये महत्त्वाचा भाग असतो, बरोबर आहे ना. तर ते ह्या ठिकाणी आहे की भ्रुकुटी मोकळीया, म्हणजे अगदी मोकळ्या सोडलेल्या आहेत, कोणावर राग हे वगैरे असं काही त्याच्या किंवा कोणावरती काहीतरी शंका घेतोय, काही हे करतोय, त्रास देतोय, असं काही नाही. अगदी शांत असा त्याचा तो चेहरा असतो. भूती वस्तू आहे, तिया रूपाशके विपाये, म्हणून वासे न पाहे बहुत करुणी. म्हणजे त्या भूती म्हणजे प्रत्येक भूतमात्रामध्ये, भूती तीवर अनुस्वार आहे बघा, त्याचा अर्थ प्रत्येक भूतमात्रामध्ये वस्तू आहे, म्हणजे परमात्म तत्व आहे. परमात्म तत्व ते ब्रह्म हे ईश्वर हा प्रत्येक भूतमात्रामध्ये आहे. तिये रूपाशके विपाये, म्हणजे त्या आपल्या दृष्टीने त्या परमात्म्याला, त्या दुसऱ्या माणसातल्या किंवा त्या दुसऱ्या भूतमात्रातल्या परमात्म्याला आपण विपाय करू नये, दुखवू नये. खुपेल त्याला खुपेल असं आपण काही करू नये. आपली दृष्टी अशी असली पाहिजे की त्या परमात्म्याला काही त्रास होता कामा नये, खुपली नाही पाहिजे. म्हणून वासेन पाहे बहुत करुणी, म्हणून तो शक्यतो असं वर नजर करून कोणाकडे फारसा पाहा. पुढे जाते. कोणे एके वेळी आतुली कृपेचे निबळे, उघडोनिया डोळे दिठी घाली. ऐसाही कोणे एके वेळे आतुली कृपेचे निबळे, उघडोनिया डोळे दिठी घाली. म्हणजे जर एखाद्या वेळेला आपल्या आतल्या कृपेच्या बळाने त्यांनी डोळे उघडून कोणावरती दृष्टी टाकलीच तर ती दृष्टी कशी असते, त्या दृष्टीचा परिणाम कसा असतो हे सांगण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं, सुंदर उदाहरणं दिली आहेत. आणि ती कशी आहेत पहा. आधी उदाहरणच आहे हे 75व्या ओबीमध्ये. तरी चंद्रबिंबोनी धारा निघता नवती गोचरा, परी एकसरे चकोरा निघती दोंदे. ह्याचा अर्थ असा की चंद्रबिंबातून जे चांदणं बाहेर पडतं, त्या चांदण्यातून ज्या धारा जे म्हटलंय त्याचा अर्थ अमृतधारा. असं अमृतधारा काही म्हणजे आता ते कशाला आहे, पुढे चकोराच्या संदर्भात आहे, म्हणून अमृतधारा म्हणा. त्याच्यातलं जे काही चांदण्यातलं तो ज्या काही त्या लहरी त्याच्यापर्यंत पोचतात. तर चंद्रबिंबोनी धारा निघता नवती गोचरा, म्हणजे आपल्याला ते कळणारही नाही की चांदणं काय आहे, ह्या चांदण्यात कसल्या धारा आहेत हे आपल्याला गोचर होणार नाही, म्हणजे आपल्या दृष्टीला ते दिसणार सुद्धा नाही. निघता नवती गोचरा म्हणजे आपल्या डोळ्यांना ते दिसणारही नाही. परी एकसरे चकोरा निघती दोंदे. दोंदे ह्याचा अर्थ पुष्टी येणं. कारण चकोर पक्षी हा केवळ त्या चांदण्यातल्या त्या ह्याच्यावरतीच तो त्याचं म्हणजे तो जगतो, तर त्याला पुष्टी येते. आपल्याला कळणारही नाही की त्या चांदण्यामध्ये काय आहे वैशिष्ट्य असं, परंतु त्या चकोराला मात्र त्याच्यातून पुष्टी येण्यासारखं असं काहीतरी मिळतं. तैसे प्राणियांसी होय, जरी तो वास पाहे, तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे. तैसे प्राणियांसी होय म्हणजे असं जसं चकोराला होतं, चकोराला पुष्टी मिळते, आपल्याला ते कळतही नाही, तसं प्राण्यांना होतं की ज्या प्राण्यांकडे तो दृष्टी टाकतो. प्राणी याचा अर्थ कोणीही, माणूस असो कुठलंही भूतमात्र असो, त्यांच्याकडे तो ज्या प्रकारे पाहतो, त्याच्या दृष्टीमध्ये जे प्रेम असतं त्या प्रेमाने ती
अशा प्रकारे त्याचा परिणाम होतो की जरी तो वासप आहे म्हणजे तो अगदी लांबून जरी त्यांनी दृष्टी टाकली तरी सुद्धा त्या प्राण्यांना त्यामुळे जे काही हवं असतं, प्रेम हवं असतं, त्याची कृपा हवी असते, ती मिळत असते. आणि ते सांगण्यासाठी पुढे उदाहरण दिले. तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे असं म्हटलंय. याचं कारण असं, कुर्मी म्हणजे कासवी, म्हणजे फिमेल हे. तर कासवी जी असते तिचं वैशिष्ट्य असं असतं की ती दुरून फक्त आपल्या पिल्लांकडे बघत असते आणि त्या पिल्लं तिच्या नुसत्या दृष्टीने ती पिल्लं वाढत असतात. तर हे जे आहे कासवीचं प्रेम केवळ दृष्टीतून तिच्या पिल्लांपर्यंत पोचतं. तसं ह्याचं आहे की प्राण्यांकडे जिथे तो दृष्टी टाकतो त्या प्राण्यांना ते असं लांबून सुद्धा का होईना ते प्रेम मिळतं. आता या ठिकाणी एक पुढे जाणार आहोत आपण, पण एकदम पटकन ते दृष्टी लांबून टाकणं ह्याचा एक पटकन आठवण झाली म्हणून सांगते की पॉंडिचेरीच्या मदर ज्या वेळेला खूप वृद्ध झाल्यानंतर त्या कोणाला भेटत नसत, म्हणजे शक्यच नव्हतं. तर परंतु लोकांना त्यांचं दर्शन हवं असायचं. तर म्हणून त्या पहाटेच्या सुमाराला ठरलेली वेळ असते त्यावेळेला त्या बाल्कनीमध्ये येऊन उभ्या राहायच्या. अजूनही ती बाल्कनी आहे, रस्त्यावरून ती दिसते. तर त्या बाल्कनीमध्ये येऊन त्या उभ्या राहायच्या आणि हजारोनी लोक खाली उभे असायचे त्यांना म्हणजे त्यांचं दर्शन घेण्यासाठी. परंतु असं अनेकांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की त्या प्रत्येकाकडे त्यांची नजर जायची की इतके हजारो लोक, पण ते सगळ्यांकडे त्यांची नजर जायची आणि त्या नजरेतून जे काही लोकांना मिळायचं ते त्या ह्यांनाच माहिती की आपल्याला काय त्याच्यातून मिळतं आणि त्यांची कृपा, त्यांचे आशीर्वाद आपल्याला कसे मिळत असतात. त्यामुळे पहाटेपासून तिथे असे लोक जमलेले असायचे त्या असताना. असा अगदी अनुभव, म्हणजे माझी आई पण अशी तिथे जात असे म्हणून मला हे प्रत्यक्ष ऐकून माहिती आहे म्हणून मी सांगते. आणि दुसरं आणखीन एक मदरचं उदाहरण मी सांगते की एक त्यांचे दर्शनाचे काही दिवस पूर्वी जे ठरलेले, आता त्या नाही किंवा अभिन्न नाही, परंतु दर्शनाचे दिवस वर्षातून 4 असतात की ज्या वेळेला त्यांच्या रूम्स उघडल्या जातात आणि आपल्याला तिथे जाता येतं. अशा असं ते दर्शनाची हे आहे. तर पूर्वी त्या अरविंद आणि श्री अरविंद आणि त्या दोघंही दर्शन प्रत्यक्षात देत असत. तर त्यांचे एक भयंकर भक्त होते, ते अंध होते आणि ते दरवर्षी न चुकता त्या दर्शनासाठी पॉंडिचेरीला यायचे. आणि एक वर्ष असं झालं की त्यांना ते दर्शनासाठी जे काही लागतं, काय पास लागतो किंवा काही परवानगी लागते कोणाची, तर ती त्यांना ते काय उशिरा पोचले असतील काही, तर त्यांना ते नव्हतं त्यांच्याकडे. तर त्यामुळे त्यांचं फार इच्छा होती की नाही मला दर्शन मिळालंच पाहिजे म्हणून. तर कोणीतरी त्यांना असं म्हटलं की यू आर ब्लाइंड, यू कॅनॉट सी देम. तू काय इतकं इन्सिस्ट करतो की मला जायचंच आहे म्हणून. त्यांनी जे उत्तर दिलं ते असं होतं की ते म्हणाले की मी त्यांना पाहू शकत नाही, पण त्यांची दृष्टी माझ्यावर पडते ना, मी तेवढ्यासाठी जातो त्यांना बघायला. मी त्यांना बघायला जातो, ते मला बघण्यासाठी नाही, त्यांनी मला बघावं म्हणून जातो. हे दृष्टीचं महत्त्व असतं की त्यांनी आपल्याकडे बघावं, त्या डोळ्यातून त्या दृष्टीतून जी काही कृपा, जे काही प्रेम आपल्याला मिळतं ते काही वेगळं असतं. तर असं हे जे आहे ना ते एक्झॅक्टली तेच आहे की कृपा किती लांबून सुद्धा माणसाला, म्हणजे त्या अंध माणसाला तर बिचारायला काही दिसतही नसेल, परंतु आपल्याला त्यांनी पाहिलंय हा केवढा मोठा आनंद घेऊन तो दरवर्षी परत जात असेल. तर असं
अं, आता असं हे दृष्टीचं आहे. पुढे जाऊया आपण. ह्या दृष्टीच्या बाबतीत म्हणजे आपण एकूण अहिंसेच्या पुढे गेलो आता आपण खरं, पण तरीसुद्धा मला आता दृष्टीच्यामुळे एकदम आठवण झाली म्हणून मी एक गौतम बुद्धाचं एक उदाहरण सांगते की गौतम बुद्ध म्हणजे त्यांनी त्याला ज्ञान झाल्यानंतरचा हा काळ आहे की एनलाइटनमेंट ज्याला म्हणतात ते झाल्यानंतरचा काळ आहे. परंतु त्याचा जो भाऊ होता तो 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 भाऊ, त्याचं नाव देवदत्त, तर तो देवदत्त त्याच्यावरती खूप असा हे होता म्हणजे काय मत्सरी ह्याच्या बाबतीमध्ये की ह्याला काहीतरी वेगळं, लोक खूप ह्याला हे करतात वगैरे असं. खरं म्हणजे गौतम बुद्धाने सगळं हे संपत्ती सगळ्याचा त्याग केला होता, पण तरीसुद्धा त्याचा खूप राग होता ह्याच्यावरती. आणि त्या देवदत्ताने एकदा असं केलं की एक माजलेला हत्ती गौतम बुद्धाच्या अंगावरती सोडायचा आणि ह्याला तो जो माहूत होता त्याला असं सांगितलं होतं की अजिबात थांबायचं नाही, सरळ चाल करायची आणि त्या हत्तीला घेऊन गौतम बुद्धाच्यापर्यंत जायचं. तो चिरडला गेला ही इच्छा. तर हे गौतम बुद्ध आणि त्याच्याबरोबर काही शिष्य त्याचे असे भिक्षा मागायला जात असत. तसे ते रस्त्यातून जात असताना समोरून तो हत्ती आला आणि समोरून तो हत्ती आल्यावर बाकीचे सगळे पळाले आणि बुद्धाला म्हणाले की तुम्ही पण पळा, तुम्ही पण थांबू नका, तो भयंकर माजलेला आहे, मस्तीत आहे तो हत्ती आणि तो हे होईल म्हणजे तुमच्या अंगावर येईल. तर त्यांनी म्हणजे त्याला ओढण्याचाही प्रयत्न केला, परंतु गौतम बुद्ध म्हणाला की नाही तुम्ही जा. आणि गौतम बुद्ध एका जागी स्थिर राहिला आणि तो हत्ती असा कान फडफडवत त्यांच्या समोर आला आणि त्यांच्या समोर आला आणि एकदम शांत झाला आणि गुडघे टेकले खाली आणि सोंड आपली हे केली आणि म्हणजे नमस्कार केल्यासारखं असं गौतम बुद्धाला केलं. आणि फक्त काय झालं होतं तर तो हत्ती येताना गौतम बुद्धांनी केवळ त्या हत्तीकडे अत्यंत कृपेच्या दृष्टीने, शांत आणि कृपेच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. आणि तेवढंच फक्त म्हणजे यामधली आतली शांती दुसऱ्यापर्यंत पोचू कशी शकते. अर्थात ते गौतम बुद्धाचं उदाहरण आहे, म्हणजे आपल्या सामान्य माणसाला नाही, पण आपण सुद्धा लक्षात घ्या तुम्ही, एखादा माणूस खूप आपल्या अगदी जवळचं कोणी, घरातलं कोणी चिडलेलं असताना आपण शांत राहिलं तर खूप त्याचा चांगला परिणाम होतो. आपण वादाला वाद सारखा प्रत्येक गोष्टीमध्ये घालत गेलो तर ते वाढत जातं. आपण शांत राहणं हे कुठल्याही वेळेला, अशा वेळेला, कारण शब्दाने शब्द वाढत असतो नेहमी, तर हे जे आहे तर ते शांतीचा, आपल्या शांतीचा हा परिणाम निश्चित होतो. आणि हा गौतम बुद्धाच्या आयुष्यातला आहे. म्हणजे दृष्टीतून मला आत्ता आठवण झाली की दृष्टीमुळे झाली, पण हे त्यांनी असं म्हटलं की त्यावेळचे गौतम बुद्धाचे उद्गार असे होते की आपली शांती, आपल्यातला कृपाळूपणा आणि आपल्यातलं अहिंसा हे किती परिणामकारक असतं ते पहा, असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि ते ह्या ठिकाणी लक्षात घेण्याचं की आपल्या दृष्टीतून आपण कसं दुसऱ्यावरती प्रभाव निर्माण करू शकतो. तर असं हे पुढे घेऊ ना थोडंसं. आता पुढे, आता हे झालं दृष्टीचं. त्यानंतर पुढे आता जे आहे म्हणजे पहिल्यांदा वाचेबद्दल झालं, त्यानंतर दृष्टीबद्दल झालं,
आता पुढे आहे कर, हात. करही देखसी तैसेची ते, होऊन या कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ. तैसे जयाचे हात निर्व्यापार. म्हणजे करही, त्याचे हात सुद्धा कसे असतात तर जसं एखाद्या सिद्ध पुरुषाचे सगळं आता तो कृतार्थ झालेला आहे, सगळं काही आयुष्यातलं हे आहे ते शांत झालेलं आहे त्याचं. आणि असा जो सिद्ध असतो, सगळे मनोरथ, आता काही त्याच्या मनामध्ये काही मिळवण्याचं राहिलेलं नाही, असा जो असतो त्याचे हात निर्व्यापार. ह्याचा अर्थ चुकीचाही घेऊ नका. निर्व्यापार याचा अर्थ निष्क्रिय असं नाही, शांत शांत असणं. की उगीच आपण ज्या काही आयुष्यामध्ये कृती करत असतो तशा उगीच कृती करण्याची ज्याला गरज आता राहिलेली नाही, सिद्धतेला तो पोचलेला आहे असा जो माणूस असतो त्याच्यासारखे ह्याचे हात असतात. करही देखसी तैसेची ते, होऊन या कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ. तैसे जयाचे हात निर्व्यापार. पुढे मधल्या थोड्या ओव्या काढते. पुढे 86 ओवी जी आहे, 86 ओवी. म्हणजे मला त्यातलं सुरुवात माझ्या पुस्तकाची गेली आहे. 86 ओवी. करणे याचाही अभाव तव तव, करणे याचाही अभाव परी ऐसाही पडे ठावो, तरी हाता हाची सरावो जे जोडी जगती. म्हणजे हाताने फारसं तो काही करत नाही, परंतु जर करायची वेळच आली, ऐसाही पडे ठावो म्हणजे कधी त्यांनी हात उचलला तर कशासाठी, तरी हाता हाची सरावो जे जोडी जगती. म्हणजे नमस्कारच करतो तो, हात जर उचलले तर ते हात जोडले जातात. का नाभिकारा उचलिजे, हातू पडिली या देईजे, आरता ते स्पर्शिजे अळूमाळू. म्हणजे जर त्यांनी हात उचलला तर तो कशासाठी असतो, तर नाभिकारा उचलिजे म्हणजे हात उचलला तर कोणाला भिवू नको असं सांगायला. तू घाबरू नको. आपण हात करतो ना असा की तू घाबरू नको, तू भिवू नको. तर नाभिकारा ह्याचा अर्थ तो आहे की तू घाबरू नको असं सांगण्यासाठी, भिवू नको असं सांगण्यासाठी तो हात उचलतो. किंवा पुढे म्हटलंय हातू पडली या देईजे, म्हणजे खाली कोणी पडलेला आहे तर त्याला हात देण्यासाठी तो आपला हात पुढे करतो. किंवा आरता ते स्पर्शिजे अळूमाळू, म्हणजे जो आर्त आहे, ज्याला काही गरज आहे, अशा गरजू माणसाला तो जो स्पर्श करतो हाताने, तो सुद्धा कसा अळूमाळू म्हणजे अत्यंत हळुवार असा स्पर्श, मृदू असा स्पर्श तो हाताने करतो. हेही उपरोध करणे. किंवा मधलं गाळूया पुन्हा अशीच काही तीच त्याच गोष्टी आहेत. पुढे 92 ओवी बघा. 92. आता मनतयाचे सांगो, म्हणजे आता हाताबद्दल झालं, आता मनतयाचे सांगो म्हणून जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे. म्हणजे आता असं म्हटलंय ज्ञानेश्वरांनी की आता मी अर्जुना तुला मन त्याचं कसं असतं ते सांगतो, पण मन त्याचं कसं आहे हे जर सच्चे म्हणजे योग्य प्रकारे, साचे म्हणजे योग्य प्रकारे जर सांगायचं झालं तर त्याने पुढे काय म्हटलंय की सांगितले कोणाचे विलास हे. म्हणजे आत्तापर्यंत मी जे सांगितलं की त्याची वाचा अशी असते, त्याचं चालणं असं असतं, त्याचं बोलणं असं असतं, त्याची दृष्टी अशी असते, हे जे मी सगळं सांगितलं हे विलास म्हणजे ह्या कृती कोणाच्या आहेत. म्हणजे आपलं मन ज्या वेळेला तसं असतं त्याच वेळेला आपली वाचा, आपली दृष्टी, सगळं जे काही आहे ते त्याप्रमाणे असतं. म्हणून ते असं म्हटलंय की हे कोणाचे विलास, मनाचेच विलास आहेत ना. आपलं मन जे असतं तेच आपल्या या निराळ्या कृतींमधून बाहेर पडत असतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर असं म्हणतात.
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आपल्या आत जे आहे म्हणजे आपल्या मनात जे आहे ते बाहेर धावतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं तुकारामाने म्हटलेलं आहे. तर असं एक्झॅक्टली तेच आहे की हे कोणाचे विलास आहेत? मनाचेच आहेत. मन आहे तसं, म्हणून वाचा तशी, म्हणून हात तसे, म्हणून दृष्टी तशी. आता पुढे ते सांगण्यासाठी काही उदाहरणं दिली. काही शाखा नव्हे तरू, जळविण असे सागरू, तेज आणि तेजाकरू आन काही. कशी उदाहरणं दिली की शाखा म्हणजेच तरू, शाखा आणि तरू हे काय वेगळं आहे का? तसं जळे विण असे सागरू, जळ असल्याशिवाय सागर नाही, म्हणजे जळ सागर म्हणजे जळ. तेज आणि तेजाकारू, सूर्य आणि त्याचा प्रकाश हे एकच आहे. हे काही वेगळं आहे का? आन काही म्हणजे ते काही वेगळं आहे का? तसंच मधली एक ओवी सोडा आणि पुढे 95 ओवी बघा. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव मनाची गा सावयव ऐसे जाणे. म्हणजे हे जे काही मी आता सगळे भाव सांगितले, अवयवांचे भाव सांगितले की चालतो कसा, दृष्टी कशी वगैरे वगैरे, हे जे सगळं जे सांगितलं, हे बाह्य भाव जे सांगितले ते मनाची गा सावयव ऐसे जाणे. म्हणजे मनच म्हणजे अवयवांसह बाहेर पडतं असं सावयव असा शब्द वापरला. जे बीज भुई खोविले तेची वरी रुख जाहले, तैसे इंद्रियाद्वारी फाकले अंतरची. म्हणजे आपण जे बीज पेरू त्याचाच वृक्ष वरती येतो, त्याचप्रमाणे इंद्रियाद्वारी फाकले अंतरची. म्हणजे मनात जे असतं ते इंद्रियांद्वारे बाहेर पडतं. तेच मी म्हटलं अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी असं. आवडे ती कृती किरीटी आधी मनवणी उठी. म्हणजे जे आवडे याचा अर्थ की जे काही आपण करतो बोलतो ती जी काही कृती असते ती आधी मनात उठते. मग वाचे दिठी करासिये, आणि त्यानंतर ती वाचेतून स्पष्ट होते, दृष्टीतून दिसते, आपले हात तसं काम करतात. वाचुनी मनीची नाही ते वाचेसी उमटेल काही, विजे विण भुई अंकुर असे. म्हणजे मनातच नसेल तर वाचेतून येईलच कसं, उमटेलच कसं. बीजे विण भुई, जे बीजच नाही पेरलं तर अंकुर येणार आहे का? तसंच मनामध्ये नसेल तर ते वाचेत तरी कुठून येणार. मधली एक ओवी सोडा आणि 351 ओवी. म्हणून मनपण मोडे तई इंद्रिया आधीच उघडे, सूत्रधारे विण साई खडे वावो जैसे. म्हणजे मनपण मोडे म्हणजे मनाचं सामर्थ्य जे असतं ते मनाचं सामर्थ्य जर नसेल, मोडे म्हणजे मनपण म्हणजे मनातच काही नाही आहे, मनातच दुबळं आहे मन, सामर्थ्य नाही किंवा हे कुठलंही चांगले पण नाही मनामध्ये, ते इंद्रिया आधीच उघडे. म्हणजे मग त्या क्रिया तशाच होतात की मनातच नसेल तर आपल्या क्रियांमध्ये कधी ते बाहेर येणंच शक्य नाही. आणि त्याला उदाहरण दिलंय, सूत्रधारे विण साईखडे वावो काही. साईखडे याचा अर्थ कठपुतळी. कठपुतळी असते ना, कठपुतळी की त्याला सूत्रधार असतो आणि तो दोरीने तिला हलवत असतो. ते दोरी जशी तो हलवेल त्याप्रमाणे ती नाच करते कठपुतळी. तर ते म्हटलंय की सूत्रधारे विण साईखडे वावो जैसे. वावो म्हणजे व्यर्थ, की जर कठपुतळीला सूत्रधारच नसेल तर तिचं कितीही रूप चांगलं असलं तरी सुद्धा ते व्यर्थ आहे. तैसे मन हे पांडवा मूळ यया इंद्रिय भावा, हेची राहते आघवा द्वारी इही. म्हणजे या सगळ्या इंद्रिय भाव म्हटलंय बघा. म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या ज्या कृती आहेत त्या कृतींच्या मागे किंवा ती इंद्रिय जे काही वर्तन करतात त्याच्या मागे काय असतं तर मन असतं अर्जुना.
आणि हेची राहते आघवा द्वारी ही. म्हणजे ही इंद्रिय आहे, ही त्या मनाची द्वारं आहे. त्या इंद्रियातून, त्या इंद्रियांच्या द्वारातून मन व्यक्त होतं. मनामध्ये अहिंसा असते, इंद्रियातून ती बाहेर पडते. मनामध्ये कृपा प्रेम असतं, ते इंद्रियातून बाहेर पडतं, वाचेतून कृतीतून बाहेर पडतं. तर अशा प्रकारे हे ती द्वारं आहेत. इंद्रिय ही त्या मनाची द्वारं आहेत. याची मधली एक ओवी सोडते. यालागी साचोकारे मनी अहिंसा थावे थोरे पिकली धृती आदरे बोभात निघे. म्हणजे त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला मनामध्ये अहिंसा थावे याचा अर्थ स्थिर होणं. ज्या वेळेला मनामध्ये अहिंसेची वृत्ती स्थिर झालेली असते, बळावलेली असते. अहिंसेची वृत्ती ज्या वेळेला मनामध्ये स्थिर झालेली असते, त्यावेळेला ती आपोआप बाहेर पडणारच. आणि कशी बाहेर पडणार, तर त्याला उदाहरण त्यांनी दिलंय, पिकली धृती आदरे बोभात निघे. म्हणजे एखादं फळ पिकलं की त्या फळाचं किती तुम्ही लपवून ठेवलं तरी सुद्धा बोभाटच ते बाहेर पडतं. बोभात म्हटले ना, बोभात निघे, त्याचं बोभाटा करत त्याचा वास बाहेर पडतो. किती लपवून ठेवलं अगदी कोणाला कळू नये, पण आंबे लपवून ठेवले तरी पिकल्यानंतर त्याच्या फुलं काय फळं काय तसंच असतं की ते त्याचा वास बोभाट्यासारखा बाहेर पडतो. आता मधल्या एक दोन ओव्या गाळून पुढे जाऊया. हे बहु असो पंडितू धरुनी बाळकाचा हातू वेळी लिही व्यक्तू आपणची तैसे दयालुत्व आपुले मने हातापाया आणले मग तेथे उपजविले अहिंसे ते. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा पंडित म्हणजे एखादा शिक्षक धरुनी बाळकाचा लहान मुलाचा हात धरून त्याला गिरवायला शिकवतो, पंडितू धरुनी बाळकाचा हातू वोळी लिही व्यक्तू. म्हणजे आपणच तो लिहित असतो आणि त्याच्या हाताने ते तो हे करतो. त्याचप्रमाणे दयालुत्व आपुले मने हातापाया आणले. म्हणजे जसं तो पंडित त्या मुलाला आपला हात हलवून त्याला लिहायला शिकवतो, त्याप्रमाणे आपलं मन कसं असतं, तर आपलं मन हे जे दयालुत्व मनातलं आहे ते मन हातापाया आणले. म्हणजे हातापायांना त्याप्रमाणे वागायला शिकवतं. मग तेथे उपजविले अहिंसे ते. या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी मनाची ये राहती रूप केले. म्हणून अर्जुना इंद्रियांच्या या सगळ्या गोष्टी सांगून मनाची ये राहती रूप केले. म्हणजे मन कसं असतं माणसाचं हे मी तुला वर्णन करून सांगितलं. ऐसा मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा जाहला ठाई जयाचा देखशील. म्हणजे अहिंसा म्हणजे काय, हे सगळं सांगताना हे अहिंसेचं वर्णन ते करतायत. अहिंसा म्हणजे काय, तर मन देह आणि वाचा ह्या सर्वांनी संन्यास केलाय, म्हणजे त्याग केलाय. दंडाचा म्हणजे हिंसेचा त्याग केलेला आहे. हिंसेचा त्याग केलेला आहे. जाहला ठाई जयाचा देखशील. म्हणजे असा जो माणूस असतो त्याच्या बाबतीत हे असं झालेलं तू पाहशील. म्हणजे कसं ओळखायचं की माणसाच्या मनामध्ये किंवा माणसामध्ये अहिंसा रुजली आहे की नाही, कसं ओळखायचं, तर तो असा असतो. तो जाण वेल्हाळ ज्ञानाचे वेळावळ हे असो निखळ ज्ञानचितो. म्हणजे अर्जुना तू हे जाण की असा जो माणूस, असा जो पुरुष असतो, तो पुरुष हा शब्द या ठिकाणी पुरुष आणि स्त्री या अर्थाने घेऊ नका, माणूस या अर्थानेच घ्या.
तर असे तो जाण वेल्हार म्हणजे तो माणूस ज्ञानाचे वेळाऊळ म्हणजे देऊळ, ज्ञानाचं देऊळच जणू काही तो आहे. हे असो म्हणजे आणखी काय म्हणायचंय, आणखी कशा प्रकारे ते ज्ञानेश्वर सांगतात. हे असो म्हणजे एवढंच नाही, हे असो याचा अर्थ या ठिकाणी असा आहे, हे एवढंच नाही किंवा किंबहुना आपण म्हणतो ना तसा अर्थ आहे. आणि हे असो किंबहुना निखळ ज्ञानचितो म्हणजे तो मूर्तिमंत ज्ञानच आहे. ह्या अहिंसेबद्दल आणखी एक 2-4 ओळी आहेत, तेवढ्या घेते आणि थांबते मग, कारण मध्ये चालेल ना 5-10 मिनिटं. उशीर जर कोणाला होत असेल तर जायला, तर मग अगदीच मध्येच सोडल्यासारखं होईल ते. मग ह्या नाही काय आहे माहिती का, ज्ञानदेव आता श्रोत्यांशी काय बोलताय बघा, श्रोत्यांशी बोलतात ते, आणि ते फार चांगल्या प्रकारे बोलतात. की आता ते काय म्हणतात पहा, 13वी ओवी बघा, 13वी ऐसे म्हणितले देवे, म्हणजे आधीचं झालं सांगून भगवंताने असं सांगितलं. आता ज्ञानेश्वर असं म्हणताय की ते बोले एके सांगावे, म्हणजे जे काही भगवंतानी सांगितलं अर्जुनाला ते बोले एके सांगावे, म्हणजे मी एका थोड्या शब्दामध्ये मी ते सांगू शकलो असतो. एका शब्दात असं नाही, थोडक्यामध्ये मी ते सांगू शकलो असतो. परी फाकला आहे उपसहावे तुम्ही मज म्हणजे मी फारच विस्तार केला माझ्या बोलण्याचा, तर हे तुम्ही उपसहावे म्हणजे तुम्ही समजवून घ्या, तुम्ही जरा थोडं माझं सहन करा. आणि पुढे काय म्हणतात श्रोत्यांना, म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू घरू का वारे लागे पाखरू गगनी भरे, म्हणजे तुम्ही म्हणाल की हिरवं कुरण दिसल्यानंतर जनावर आपल्या घराची मागची वाट विसरून जातं आणि पुढे 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 त्या गवतामध्ये पुढे जातं, किंवा वारे लगे पाखरू गगनी भरे, म्हणजे वारा पाखराच्या एकदा का त्या पंखात शिरला की तो आपल्या गगनात भरारा घेतच राहतो. तैसिया प्रेमाची या स्फूर्ती फावलिया रसवृत्ती वाहविला मती आकळेना, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हा वाहवत गेला, कारण का ही प्रेमाच्या स्फूर्तीने, म्हणजे त्याला हे असलं सगळं बोलायला फार आवडतं. ज्ञानदेव म्हणतात की अशा गोष्टी बोलायला प्रेमाची या स्फूर्ती म्हणजे असल्या गोष्टी सांगायला आवडतात, स्फूर्ती येते, स्फुरण चढतं त्याला. फावलिया रसवृत्ती म्हणजे त्याला त्या रसाचा स्वाद त्याच्यातून मिळतो, की हे सगळं सांगणं ह्याच्यामध्ये रसस्वाद मिळतो, आणि त्यामुळे वाहविला मती आकळेना, म्हणजे त्याची मती त्याची बुद्धी वाहवत गेली आहे, आकळेना म्हणजे तो आवरत नाहीये असं तुम्ही कदाचित म्हणाल. पण काय म्हणतायत ते पुढे, तरी तैसे नोहे अवधारा, तसं नाहीये मी वाहवत नाही गेलेलो आहे. तरी तैसे नोहे अवधारा कारण आहे विस्तारा, एरवी पद तरी अक्षरा तीही चेची, म्हणजे हा जो मी विस्तार केला त्याला काही कारण आहे. एरवी पद तरी अक्षरात तीही चेची, म्हणजे अहिंसा 3 अक्षरी पद आहे, म्हणजे मी किती थोडक्यात खरं म्हणजे ते सांगायला पाहिजे होतं. पण एरवी पद तरी अक्षरात तीही चेची, अहिंसा म्हणता थोडी परी तेची होय जी उघडी, जय लोटी जती कोडी मतांची या, म्हणजे खरा हा शब्द लहानसाच आहे, परंतु ती होई तेची उघडी, म्हणजे ते जर स्पष्ट करायचं असेल की अहिंसा म्हणजे काय हे जर स्पष्ट करायचं असेल तर जय लोटी जती कोडी मतांची या, म्हणजे अनेक त्याबद्दलची जी मतं आहेत ती सांगितल्याशिवाय अहिंसेचं स्वरूप स्पष्ट होणार नाही, म्हणून मी हे सगळा एवढा विस्तार केला. एरवी प्राप्ते मतांतरे
थातंबुनी अंग भरे बोली जैल ते न सरे तुम्हापाशी. म्हणजे ते म्हणतात की जर मी ही मतांतर जी आहेत वेगवेगळी ही न सांगता थातंबुनी, त्याचा अर्थ वरवर मी आपलं काहीतरी सांगून टाकलं असतं की अहिंसा म्हणजे काय, म्हणजे काही त्याचा फारसा समाचार न घेता, थातंबुनी याचा अर्थ तो की फारसा इतर मतांचा समाचार न घेता मी आपलं आवरून टाकलं असतं, तर काय होईल, काय झालं असतं, बोली जैल ते न सरे तुम्हापाशी. म्हणजे असा जर मी बोली जैल म्हणजे मी जर तसा बोललो असतो तर तुम्हापाशी ते तुम्हाला ते आवडलं नसतं. न सरे याचा अर्थ तुमच्या पुढे हे चाललं नसतं. मी असं काहीतरी थातूर मातूर बोललो असतो तर ते तुमच्या पुढे चाललं नसतं. आणि पुढची एक ओवी मी गाते, पण त्या ठिकाणी पहिला शब्द बघा, रत्नपारखी म्हटले. रत्नपारखी म्हणजे श्रोत्यांना म्हटले तुम्ही रत्नपारखी आहात, तुमच्यासमोर वाटेल ते बोलून चालणार नाही का, असं ती ओवी घेत नाही. पुढची घेते, काहीसा वासू कापुरा मंद जेथ अवधारा पिठाचा विकरा ते तिये साते. म्हणजे त्यांनी म्हटलंय की एखाद्या गावामध्ये कापूर विकताना माणसं इतकी चोखंदळ असतात की ह्या कापराचा वास अगदी मंद आहे असं सांगणारी ती लोक असतात, इतकी ती चोखंदळ असतात. अशा ठिकाणी, अशा गावामध्ये कापूर म्हणून पीठ विकता येईल का? उदाहरण कसं दिलंय की पीठ विकलं जाईल का अशा ठिकाणी की कापराचा मंदवास सुद्धा ज्यांना बरोबर कळतो की हे चालणार नाही, आम्हाला बरोबर चांगलाच कापूर पाहिजे असं जे म्हणतात, तिथे पिठाचा विकरा होईल, तिथे ती पीठ विकू शकेल का कापूर म्हणून? तर म्हणून इये सभे बोलकेपणाचे नि क्षोभे लागसर न लभे बोला प्रभू. म्हणजे प्रभू म्हटलंय श्रोत्यांना, महाराज म्हटलंय प्रभू, आणि काय म्हटलंय की ह्या तुमच्या सभेमध्ये बोलकेपणाचे नि क्षोभे, मोठ्या आवेशाने मी जर काहीतरी मोठं काहीतरी सांगत सुटलो, थातूर मातूर पण मोठा आवेश आणता येतो, तर तशा आवेशाने, क्षोभे याचा अर्थ आवेशाने, फार मोठ्या आवेशाने मी जर काय वाटेल ते तुम्हाला सांगितलं असतं. तर पुढे जो शब्द आहे ना फार छान आहे, लागसर न लभे बोला. म्हणजे माझ्या बोलाला, माझ्या सांगण्याला लागसर न लभे म्हणजे तुमची जवळीक म्हणजेच तुमची पसंती मिळाली नसते. लागसर, काय सुंदर शब्द वापरलाय की लागसर म्हणजे जवळीक. तुम्ही माझ्या जवळ आला नसता म्हणजे तुम्हाला माझं ते पटलंच नसतं, तुमची पसंती मला मिळाली नसती. म्हणजे लागसरचा अर्थ पसंती असा आहे, पण ती पसंतीचा खरा अर्थ हा आहे की म्हणजे जवळीक. लागसर तुमची पसंती मिळाली नसती. सामान्य आणि विशेषा सकळे की जेल देखा तरी कानाची या मुखाकडे नेयाल ना तुम्ही. म्हणजे जी ह्या अहिंसेच्या बाबतीमध्ये सामान्य जे काही मतं आहेत ती आणि विशेष मतं जी आहेत, म्हणजे ह्या धर्माच्या लोकांचं हे मत आहे, ह्या लोकांचं हे मत आहे, ही विशेष मतं. म्हणजे सामान्य मतं आणि विशेष मतं ही जर मी सगळी सांगितली नसती तर कानाची या मुखाकडे नेयाल ना तुम्ही. म्हणजे तुमचे कान माझ्या तोंडाकडे म्हणजे माझ्या बोलण्याकडे तुम्ही लावलेच नसते. तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागले नसते. तुम्हाला ते माझं बोलणं आवडलं नसतं. एक उदाहरण दिले का करुणी. म्हणजे कसं होतं की ज्या वेळेला असं काहीतरी असतं तिथे खरा जो श्रोता आहे तो कधी त्याला ते आवडत नाही. आणि त्यात ते सांगण्यासाठी एक उदाहरण असं आहे, एक दोन आहेत पण त्यातलं हे घेऊया की 24वी ओवी, का करुणी बाबुळीयेची गुथी जळे जिये ठाती तयाचा वास पाहती हंसताई. म्हणजे
जर एखाद्या पाण्यावरती बाबुळियेची बुंकी, याचा अर्थ सबंध शेवाळाने ते पाणी झाकलं गेलं. बुंकी याचा अर्थ सगळं गुरफटून जाणं. एखादं पाणी सगळं शेवाळाने किंवा ते जे वनस्पती येतात त्यांनी जर सगळं ते पाणी झाकलेलं असेल तर बाबुळियेची बुती जळे जिये ठाती, असं पाणी जिथे असेल तयाची वास पाहती हंस काही. हंस त्या पाण्याकडे जाईल तरी का? हंस पुढे जाणारच नाही अशा पाण्याकडे. का अभ्रा पहिलीकडे येत चांदणे कोडे, ते चकोरे चाचोडे उचलू. म्हणजे अभ्रा पहिलीकडे म्हणजे ढगाळ हवाय. चांदणं ढगाळ जर सगळं हे असेल तर चांदणं कधी त्या ढगातून चांगल्या प्रकारे खाली येत नाही. धुसर म्हणतो आपण काही नाही का, काही वेळेला चांदणं अगदी धुसर होतं. ते का होतं तर ते ढग साचलेले असतात आकाशामध्ये. मग अशा चांदण्याचं, असं जे चांदण आहे त्याच्याकडे चकोरे चाचूवडे उचलत ना, म्हणजे चोच उघडतच नाहीत अशा चांदण्याकडे. तैसे तुम्ही वासन पाहाल, ग्रंथू नेघावरी कोपाल, जरी निर्विवाद नवेल निरूपण. जर माझं निरूपण निर्विवाद नसेल तर तुम्ही वासन पाहाल, म्हणजे तुम्ही ऐकणार नाही, तुम्ही ते ऐकूनच घेणार नाही. ग्रंथू नेघा म्हणजे तुम्ही हातात ग्रंथ घेणारच नाही. वरी कोपाल, माझ्यावर रागवाल आणखीन. आणि माझे तव आघवे ग्रंथन येण्याची भावे, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. म्हणजे मी हा सगळा ग्रंथ का सांगतो आहे, म्हणजे गीतेवरती सगळे निरूपण मी का करतो आहे गीतेचं, तर तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. तुम्ही संत माणसं मला सन्मुख, माझ्या जवळ तुम्ही यावी, ही माझी इच्छा आहे. एरवी तरी साचो कारे, तुम्ही गीतार्थाचे सोयीरे, जाणूनी गीता जीवसरे धरिसी मिया. म्हणजे तुम्ही खरोखर गीतार्थाचे सोयरे आहात, म्हणजे गीतार्थावर प्रेम करता, तुम्हाला गीता हा आवडीचा विषय आहे, तुम्ही सोयरे आहात, हे जाणून मी गीता जीवसरे धरिसी मिया. म्हणजे मी मला जीवाभावाने मी ती हातात घेतलेली आहे. जे आपुले सर्वस्व द्याल, मग येते सोडवून न्याल, म्हणून ग्रंथू नव्हे वोल साचची. म्हणजे काही आपण एखादी गोष्ट आपण उधार घेतो किंवा घेतो दुसऱ्याकडून, त्यावेळेला ओलीस काहीतरी ठेवतो, तारण ठेवतो. ते वोल शब्द आहे, ते ओलीस ठेवणं म्हणजेच तारण ठेवणं हे अर्थी आहे. ते तुम्ही ते असं ते तुम्ही सर्वस्व देऊन हे तारण सोडवून घ्याल असं मला वाटतंय, म्हणून मी हा ग्रंथ हातात घेतलेला आहे. पुढे मधली एखादी ओवी गाळून पुढे जाते. 132वी ओवी आहे. किंबहुना मज तुमचिया कृपा काज, तिये लागी व्याज ग्रंथाचे केले. कळतंय ना, लक्षात येते ना. कृपा काज म्हणजे तुमची कृपा मिळावी ही माझी इच्छा आहे, आणि त्यासाठी मी या ग्रंथाचा निरूपण करतोय. तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणूनही मतांगे बोलो ठेला. तुम्हाला आवडेल असं मला व्याख्यान शोधावं लागतं, रसिकांजोगे असं व्याख्यान मला शोधावं लागतं, म्हणून मी ही मतांगे बोलो ठेला. म्हणजे अनेक प्रकारची मतं तुम्हाला मी सांगितली की तुम्ही तसे चोखंदळ आहात हे मला माहिती आहे, म्हणून मी ती सगळी मतं सांगितली. कथे पसरू जाहला श्लोकार्थ दुरी गेला, ही जो क्षमा या बोला अपत्यामज. म्हणजे थोडा विस्तार झाला कथेचा, श्लोकार्थ थोडा दूर गेला, पण तरी सुद्धा या अपत्य समजून तुम्ही मला क्षमा करा. आता इथे आपण थांबूया. आता याच्या पुढे जे आहे ते क्षमा, आठवण करा मला. आता आपल्याला 334 पर्यंत आपण आलो. त्याच्या पुढे पाहायचं आहे साधारणपणे 1-2 ओव्या सोडून 300
37 पासून मी घेणार आहे, लक्षात घ्या. तर मी विसरते काय वेळेला. 337 पासून 337चा सुद्धा पुढचा भाग. क्षमा क्षमा याबद्दल आता विवेचन. आता कधी आहे, आता मी परत येणार 15 एप्रिलला. मला तो वाढ दिला आहे ते माहिती नाही. अर्थात एखादा आठवडा मला सुट्टी